नुकताच प्रदर्शित झालेला इन्स्पेक्टर झेंडे हा चित्रपट आपण OTTवर पाहिला असेलच, अर्थात मी तर पाहिला आहे. आणि या चित्रपटामध्ये मनोज वाजपेयी यांनी इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांचा रोल केला आहे किंवा त्यांची भूमिका केलेली आहे. अर्थात याच पिक्चरच्या क्लायमॅक्समध्ये आपल्याला एका ब्लॅक कारमधून एक व्यक्ती बाहेर येताना दिसते आणि समोर इन्स्पेक्टरच्या वेशामध्ये मनोज वाजपेयी आहेत आणि ते त्या व्यक्तीला म्हणतात, सर आय एम मधुकर बापूराव झेंडे. त्यावर ती व्यक्ती मनोज वाजपेयीला उत्तर देते, यस आय एम मधुकर बापूराव झेंडे द OG म्हणजे ओरिजिनल. आणि मग चित्रपट संपतो. याचाच अर्थ मनोज वाजपेयी यांनी जी भूमिका निभावली ते व्यक्तिमत्व जे आज संपूर्ण जगाला ठाऊक आहे, कारण त्यांनी भल्या भल्यांच्या मुसक्या आवळल्यात. गल्लीबिल्लीतले गुंड तर सोडाच, ते तर किरकोळ झाले. मुंबई अंडरवर्ल्डमधले मग हाजी मस्तान, करीम लाला, कधी इकडे अरुण गवळी, रमा नाईक, बाबू रेशीम असे बरेच. पण एक इंटरपोल ज्याच्या नावावर रेड कॉर्नर नोटीस जारी झाली होती, अशा एका कुख्यात गँगस्टरला, गुंडाला त्यांनी पकडलं होतं. खरं म्हणजे त्यांनी संपूर्ण जगभरातल्या पोलिसांच्या नाकात दम आणला होता. पण त्या व्यक्तिमत्वानं एकदा नव्हे दोनदा पकडून दाखवलं होतं. अर्थात तो कुख्यात जो इंटरपोलला देखील हवा होता त्याचं नाव आहे बिकिनी किलर सरपंच चार्ल्स शोभराज. आणि अशा चार्ल्स शोभराजला ज्यांनी पकडलं ते म्हणजे इन्स्पेक्टर मधुकर झेंडे. आज तुमच्या भेटीला प्रत्यक्ष द ओरिजिनल मधुकर झेंडे आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मुळात ते ACP म्हणून निवृत्त जरी झाले असले तरी आज ओळखले जातात इन्स्पेक्टर झेंडे याच नावानं. सर नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू. खरं म्हणजे खूप छान आनंद झाला आम्हाला की तुम्ही आज आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधणार आहात. आणि अगदी म्हणजे तुमच्या आतापर्यंतच्या सगळ्या मुलाखती पाहिल्या. तुमची बायोपिक जी पहिल्यांदा झाली ती जगभरात अनेक देशांमध्ये गेली. नंतर विविध चॅनल्सनी तुमच्या मुलाखती घेतल्या. नुकतंच ओम राऊत, चिन्मय मांडलेकर यांनी तुमच्यावर एक चित्रपट देखील केला आणि तो चित्रपट आता प्रचंड मोठ्या प्रमाणावर चालतो. आणि मी तर तुमचा फॅन होतोच, त्यामुळे मला ते बघणं क्रमप्राप्त होतं आणि मी पाहिला. आणि मनोज वाजपेयी यांनी देखील अतिशय उत्तम भूमिका सादर केली आहे. पण आम्हाला त्या चित्रपटातला शेवटचा सीनचा क्लायमॅक्स मधला मधुकर झेंडे भावला, कारण की त्यांच्यामुळेच हा पिक्चर होऊ शकला. त्यामुळं तुम्हाला मला पहिला प्रश्न हाच विचारू असं वाटतोय, ज्या इंटरपोलला कोडं पडलं होतं की हा चार्ल्स शोभराज कसा पकडायचा, त्याला तुम्ही प्रत्यक्ष एकदा नव्हे दोनदा पकडलाय. त्यामुळे 1971ला जे तुम्ही त्याला पकडलं होतं तिथून आपण सुरुवात करूयात. नेमकं काय घडलं होतं? 71ला दिल्लीमध्ये अशोका हॉटेल नावाचं एक हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये कॅबरा डान्सर होती. त्या कॅबरा डान्सरला एका माणसाने प्रेमाचं नाटक केलं. त्याला सांगितलं की मी प्रिन्स आहे, मी तुझ्याशी लग्न करीन आणि आपण लग्न करू. मग तेवढ्यासाठी त्या अशोका हॉटेलच्या खाली ज्वेलरी शॉप आहे, त्या दुकानदाराला बोलवलं, आम्हाला ज्वेलरी घ्यायची. तर सॅम्पल ज्वेलरी घेऊन आला. त्याला त्यांनी गप्पा मारता मारता त्याच्या कॉफीमध्ये ड्रग कालवलं. तो बेशुद्ध पडला. ते ड्रग घेतलं आणि त्या मुलीला घेऊन तो पळाला. तेव्हा तो पळाल्यानंतर तासभर आपला माणूस काय येत नाही म्हणून ज्वेलरवर आला. त्या बंद होतं. मग डुप्लिकेट चावीने उघडलं, बघतात तर सगळं ज्वेलरी गुल. आणि त्यांनी मग कंप्लेंट केली. पोलीस आले. पोलिसांनी शोध घेतला तर सुदैवाने पोलिसांच्या आमच्या की त्याचा पासपोर्ट तिकडे विसरला होता. त्यावर नाव लिहिलं होतं चार्ल्स शोभराज. आणि मग त्यांनी तिकडे मेसेज दिला किंवा विमानतळावर ऑन लुकआउटसाठी. तोपर्यंत त्यांनी ते ऐकलं आणि तिथून तर त्या मुलीला तसा सोडला आणि पळाला. पण मग दुसऱ्या दिवशी अशोका हॉटेल, त्यावेळी मग दिल्लीतलं फार मोठं हॉटेल होतं, सरकारी हॉटेल. दुसऱ्या दिवशी मोठी बातमी झाली की असा असा माणूस पळाला. मग त्यानंतर तपासात असं निष्पन्न झालं की तो भारतात येऊन अनेक गुन्हे करून गेलेला आहे. मुंबईत तो गाड्या इराणमधून, अफगाणिस्तानमधून चोरून आणायचा, मुंबईत विकायचा. तो नॉन क्रिमिनल होता. मग ते असं मोठी शोकास नोटीस झाली. मग त्याचा शोध सुरू झाला. आणि नेमकं काय आलं, मी गावदेवी पोलीस स्टेशनला त्यावेळी होतो. त्यावेळी मी एका गुजराती मुलाला
त्याने आपल्या घरीच चोरी केली होती. 30-35 तोळे सोनं आईचं चोरून नेलं होतं. ड्रगिस्ट होता तो आणि त्यांनी कंप्लेंट दिली होती म्हणून आम्ही त्याला पकडून आणला होता. त्याला पकडून आणल्यानंतर त्याच्यावर केस झाली कोर्टात. मग त्यावेळी त्याचे आईवडील म्हणले आता आमच्या मुलाला वाचवा, जेलमध्ये नका पाठवू. मॅजिस्ट्रेट साहेबांना आम्ही विनंती केली की सर आता पहिलाच गुन्हा आहे तर त्याला चांगल्या वर्तुंगलेच्या बॉन्डवर सोडा. मॅजिस्ट्रेट साहेबांनी त्याला 2 वर्षाच्या चांगल्या याच्यावर सोडलं. त्यामुळे त्याला असं वाटलं की हा माणूस झेंडे काहीतरी सहृदयी आहे. पण त्याला मुळात गुन्हेगारीची वृत्ती असल्यामुळे तो जे टेंडन्सीज ती तो असा फिरत फिरत चौपाटीला गेला. तिकडे 4-5 लोक बसले होते, त्यांना असं फॉरेनर होते, तर तो म्हणला मला काहीतरी काम द्या. तू काय काम करणार? काय पण काम द्या. आता क्रिमिनल असल्यामुळे तू काय काम करू शकतो? तो म्हणला किसको लुटणे काय, मारने काय, स्टॅप करणे काय, कुछ भी मेरे को बोलो. तुम ऐसा काम करता है? हाँ कर सकता है मैं. ते म्हणले अच्छा चलो हमारे साथ. ते ॲक्च्युली तो 4-5 लोकांना घेऊन आला होता फ्लोरा फाउंडरला. एअर इंडियाचं त्यावेळी ऑफिस तिकडे होतं, तिकडे न्यू इंडिया इन्शुरन्सच्या ग्राउंड फ्लोअर. आणि त्यावेळी सगळी कॅश कलेक्शन व्हायची, लाखो रुपये रोज जमा व्हायची. तर त्यांनी ते सगळे सहकारी आणले होते. त्यांचा प्लॅन होता की इथे डाका टाका. आणि मग ते त्याला तिकडे घेऊन गेले की असं असं आपल्याला हे करायचं आहे, डाका टाकायचं आहे, तू प्लॅन कर. तो घरी गेला. तो म्हणला मी येतो 2 दिवसात. ते सगळे ताजमध्ये उतरले होते. मग त्यांनी प्लॅन केला की कसं यायचं, कुणी यायचं, गाड्या कशी आणायच्या, वेपन काय लागतील, सगळं प्लॅन छान त्यांनी काय केलं, त्याला नेऊन दाखवला. म्हणलं तू तर कामाचा माणूस आहे, चल माझ्याबरोबर. मग ते त्याला घेऊन दिल्लीला गेले. दिल्लीला गेल्यानंतर ते त्यांच्या रूममध्ये गेल्यावर त्या सगळ्यांच्याकडे वेपन्स होती, रिव्हॉल्वर होती, रायफल होत्या, हँडबॉम्ब, स्मोक बॉम्ब, पुष्कळ तयारी त्यांची भरपूर झाली होती. ते स्वतः गुजराती पोरगा, त्यांनी कधी वेपन बघितले नव्हते. त्यांनी सगळं बघितलं, घाबरला. ते सगळे झोपले असताना त्यांनी 2 रिव्हॉल्वर त्यांनी उचलली आणि तो घेऊन पळून मुंबईला आला. मुंबईला आल्यानंतर त्यांनी मग ते एक रिव्हॉल्वर विकलं 5,000 रुपयाला. तर ते वाटलं चांगले पैसे, त्या काळात 5,000 फार. आणि ते नंतर ते दुसरं रिव्हॉल्वर विकायला दुसऱ्या व्यापाऱ्याकडे गेला. तर परत म्हटलं ते कसं चालवायचं मला माहीत नाही, चला मी तुम्हाला दाखवतो. त्याला घेऊन तो SK पाटील गार्डन आहे चौपाटीच्या जवळ, तिकडे घेऊन गेला आणि त्याला दाखवायला लागलं. त्यांनी कधी रिव्हॉल्वर चालवलं नव्हतं. तो असं हे करत असताना चुकून त्याची ती गोळी उडली आणि तो माणूस जो विकत घेणार त्याच्या छातीत तो धाड दिशी पडला. याला वाटलं तो मेला. तो ॲक्च्युली त्याला गोळी लागली होती उजव्या बाजूला, त्यामुळे तो मेला नव्हता पण पडला होता. त्याला नंतर तो हा तिथून पळाला. लोक आले, याला हॉस्पिटलला घेऊन गेले. आता तो कसं सांगणार की मी रिव्हॉल्वर घेत होतो? त्याने काहीतरी खोटं सांगितलं मला, मी जात असताना कोणीतरी गोळीबार केला. याला वाटलं हा मेला, आता आपल्यावर मोठं हे लफडं होणार. मग त्याला आठवलं झेंडे मदत करेल आपल्याला, म्हणून तो गावदी पोलिसांना आला. मी बसलो होतो टेबलावर, तो आला ते रिव्हॉल्वर घेऊन, साप रिव्हॉल्वर. आणि म्हणजे वेडा आहे काय, अजय काय करतो, खाली ठेव. आधी रिव्हॉल्वर ते अनलोड केलं मी. आणि मग त्याला म्हणलं बस तुला कसं मिळालं? मग त्यांनी मला ही सगळी स्टोरी सांगितली. बोले साहब वो आदमी का है ना नाम चार्ल्स सोबराज है और हम लोग का प्लान है अभी ये लूटने का, वो सब आने वाले है. मी म्हटलं आता हा एवढे 2 रिव्हॉल्वर घेऊन पळून आला का? नाही पण येणार. मग पोलिसांना थोडा जरी धाक असला तरी त्याचा मागा घेतला पाहिजे. मग आम्ही त्याला घेऊन तो म्हणलं आम्ही सब ताजमध्ये उतरते. मग ताजच्या जवळ आम्ही टॅक्सीमध्ये 2 ऑफिसर आणि स्टाफ वगैरे सगळं आम्ही रोज त्याला घेऊन बसायचो. 2-3 दिवसांनी संध्याकाळच्या वेळी हा सूट बीट घाताना एक माणूस चालला होता. म्हणजे साहेब हाच आहे. मी जाऊन त्याला पकडला. 11 नोव्हेंबर 71. आणि त्याला पकडला. त्याच्या इकडे रिव्हॉल्वर होतं, ते काढलं. त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेलो, कुलाबा पोलीस स्टेशनला. तर त्याची झडती घेतली सगळी. त्या झडतीमध्ये 4 वेगळ्या हॉटेलची रिसिट होत्या. आणि त्यांनी काय केलं, आपल्या सगळे साखरे त्या वेगळ्या हॉटेलमध्ये ठेवले होते. आम्ही तिकडे जाऊन रेड केली. त्यांना पकडलं. 4 रिव्हॉल्वर मिळाली, रायफल मिळाल्या, हँड ग्रेनेड मिळालं, सगळे तयारीने आले होते. आणि मग मोठी बातमी दुसऱ्या दिवशी मुंबईच्या 14 नोव्हेंबरच्या पेपरला सगळी मोठी बातमी, पोलीस अरेस्ट चार्ल्स सोबराज. आता तो वॉन्टेड होता त्या केसमध्ये. दिल्ली पोलिसांनी ते ऐकलं, वाचल्याबरोबर ताबडतोब दिल्ली पोलीस आले आणि त्याला घेऊन गेले. आणि ते अशोका हॉटेलमध्ये अशोक हॉटेलच्या रॉबरीमध्ये तो वॉन्टेड. त्यावेळी 1500 रुपयाचं गव्हर्नमेंटने बक्षीस जाहीर केलं होतं. रिवॉर्ड. हां, तर ते आम्हाला मिळालं. मी आपल्या सहकार्यामध्ये वाटून 1500 रुपये त्यावेळी आम्हाला तेवढं रिवॉर्ड मिळालं. आणि भरपूर त्या पेपरमध्ये सगळ्या पेपरला त्यावेळी झालं किंवा त्यांना. नंतर आपली भारत बांगलादेश युद्ध सुरू झालं. बरोबर. ब्लॅकआउट सुरू झाला.
ब्लॅकआउटमध्ये त्यांनी नाटक केलं की मला पोटात दुखतंय, काहीतरी ॲडमिट केलं हॉस्पिटलमध्ये. अंधाराचा फायदा घेऊन त्या पाईपवरून उतरून तो पळून गेला. बरोबर. आणि तो पळून गेल्यानंतर मग त्यांनी हे जे टेक्निक होतं लोकांना गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध करायचं, ते त्यांनी तिथं वापरलं, अजून डेव्हलप केलं. पण ते तिहारच्या जेलमधून सुटताना तोच त्यांनी प्रयोग केला. नाही, त्यावेळी तो नुसता नाटक करून पळून गेला, पाईपवरून उतरून पळून गेला. आणि मग तो गेल्यानंतर मग जगामध्ये अनेक देशामध्ये जाऊन त्यांनी टेक्निक डेव्हलप केलं की मग ते काय करायचं, मुलींशी दोस्त, दिसायला स्मार्ट होता, चांगला ब्लॅक बेल्ट वगैरे होता, तर तो मुलींना फशी पाडायचा, त्यांना मग फिरायला म्हणून घेऊन जायचा कारमध्ये, भाड्याच्या कारीमध्ये, समुद्र किनारी न्यायचं, आंघोळीला बिंगळीला गेल्या त्या बिकिनी घालायच्या ना, आणि मग त्यांना काहीतरी खायला द्यायचं. बेशुद्ध झाल्या की तिथे त्या आणलेल्या गाडीतून पेट्रोल त्यांच्या अंगावर ओतायचं, त्यांना पेटून द्यायचं, आणि सगळं त्यांचं सामान घेऊन त्यांचं घराच्या चाव्या, घरी जायचं, त्याचे सामान मिळेल तेवढं सगळं असं अशा प्रकारे तो गुन्हेगार लागला. आणि 71 पासून जवळजवळ 74 पर्यंत त्यांनी सबंध जगात, म्हणजे व्हिएतनाम, फिलिपिन्स, श्रीलंका, पाकिस्तान, भारतात, गोव्यामध्ये अशा अनेक ठिकाणी जवळजवळ 22 बायकांचे खून केले. म्हणून त्याला बिकिनी केलं. हा, म्हणून तो बायकांना अशा बिकिनीतल्या बायकांमध्ये पुरुषांचे केले, पण जास्त स्त्रियांचे केले. त्यामुळं तो अतिशय भयानक गुन्हेगार झाला. आणि तो त्यावेळी मग 74 साली माझी कुलाब्याला बदली झाली. कुलाब्याला बदली झाल्यानंतर ते ताजमहाल हॉटेल कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये, तर तो सिक्युरिटी मॅनेजर मला भेटायला. त्यावेळी मी त्याला बोलता म्हणलं, तुमच्या हॉटेलमध्ये एक फार बदमाश येऊन राहतो. आज जगभर त्याचं तोपर्यंत रेड कार्ड नोटीस आली होती. म्हणलं, हा माणूस आहे ना शोभराज, हा माणूस तुमच्या हॉटेलमध्ये येऊन राहतो, तर तुम्ही काळजी घ्या. तर तो म्हणला, साहेब त्यांनी आणि मी टोकियोला बरोबर ब्लॅक बेल्टची परीक्षा दिली, मी त्याला चांगला ओळखतो. म्हणलं, मग तुम्ही त्याला लक्ष ठेवा. मग असं मी त्याला बोललो. आणि 1 महिन्या 2 महिन्यात त्यांच्या हॉटेलमध्ये एक फ्रेंच कपल आलं होतं. ते 2 दिवस झाले दरवाजा उघडत नाही म्हणून डुप्लिकेट चाळणी उघडलं, तर ते बेशुद्ध होऊन पडले होते. मग ते शुद्धीवर आल्यावर मग त्याने सगळी स्टोरी सांगितली की असं एक आम्हाला कपल भेटलं, ते आम्हाला उबेरामध्ये भेटलं, इकडे घेऊन आलो, आम्ही गप्पा मारलो आणि आम्ही बेशुद्ध झालो, आमचं सगळं सामान गुल आहे. तर ते सगळं ऐकल्यानंतर आम्हाला बोलवलं, आम्ही तिकडे गेलो. ती स्टोरी ऐकून म्हणलं, तर सोबराजची मोडस ऑपरेंडी दिसते. माझ्याकडे त्याचा फोटो होता, त्याला दाखवला, म्हणजे हाच माणूस. म्हणलं, मी त्याला म्हणलं, बघ तुला मी सांगून सुद्धा तुझ्या हॉटेलमध्ये परत. तो म्हणला, नाही साहेब मी आता काळजी घेईल. नंतर 2-3 महिन्यांनी तिकडे शामियाना म्हणून खाली मोठं रेस्टॉरंट आहे, त्या रेस्टॉरंटमध्ये एक कपल बसलं होतं आणि त्या स्वीडिश मुलीला घेऊन आला होता. तर त्या बॉब थॉमसनी पाहिल्यावर त्याला आठवलं, तो ओळखत होता त्याला, आता झेंडेना फोन करूया. त्यावेळी काय फोन, मोबाईल वगैरे नव्हते. तो गेला तिकडे आपल्या काउंटरवर फोन करत होता. हा एकदम शार्प होता, त्यांनी बघितला हा फोन करतोय, त्या ओळखत होता, हा पोलिसांना फोन करत होता. त्याने मुलीला घेतलं, तो पळत सुटला. पळत सुटला तर तिथे जो वॉचमन सरदारजी होता त्याला वाटलं, हा फॉरेनर माणूस असा पळून का जातोय, म्हणून आउट ऑफ क्युरिओसिटी त्यांनी दुसरी टॅक्सी घेतली आणि त्याच्या मागे लावली. ते फॉलो करत आले आणि ते चर्चगेटला रिच हॉटेल आहे, तिथे आत गेला तो. त्यांनी तिकडून फोन केला, साहेब आत्ता ते फॉरेनर पळाले, ते आता रिजमध्ये गेलेत. मग तो बाप पळत माझ्याकडे आला, साहेब तो चार्ल्स सोबराज आला आहे इंडियात आणि आता रिजमध्ये आहे तो. आम्ही लगेच जीप काढली आणि गेलो. जाईपर्यंत तो चेकआउट करून त्या मुलीला टॅक्सीत बसवली, सगळं सामान भरत होता. आणि लांबून त्यांनी कदाचित आमची जीप पाहिली असेल, त्यांनी पाहिल्यानंतर तसंच टाकलं आणि त्या चर्चगेटच्या गर्दीत तो नाहीसा झाला. आम्ही जाऊन त्या बाईला पकडलं, ते सगळं सामान ताब्यामध्ये घेतलं. त्यामध्ये ते रिव्हॉल्वर मिळाली, ते टॉल्कमच्या डब्यात, चॉकलेटमध्ये बुलेट्स गुंडाळलेल्या, आणि त्याचे 7-8 खोटे पासपोर्ट ते त्यांनी वेगवेगळ्या वेशामध्ये ते आपले फोटो चिटकवलेले, ते सगळे लावले. ते मिळाल्यानंतर मग ती मुलगी म्हणे, बरं झालं तुम्ही मला वाचवलं, मी त्या क्लेचेसमध्ये. आणि मग तिने पण 2 मर्डर पाहिले होते, ती घाबरून गेली होती, स्वीडिश मुलगी होती. मग तिने सगळी माहिती आम्हाला, कुठे कुठे पेशावरला कसे गेले होते, गोव्यात, सगळी माहिती दिली. मग दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरला ते बातमी की सोबराज गिव्ह स्लिप टू पोलीस. पण ती बातमी प्रसिद्ध झाली, सबंध भारतात गेली ती बातमी. त्यानंतर 2-3 महिन्यांनी तो दिल्लीला परत कुठल्या एक फ्रेंच ट्रूप आलं होतं. त्यांना म्हणलं, इंडियाचं पाणी नका पिऊ, मी फ्रेंच आहे आणि माझ्याकडे फ्रान्सचं पाणी, माझं पाणी प्या. ते त्यांनी त्या 4-5 लोकांना पाजलं, ते सगळे झोपले. त्यांचं सगळं सामान उचलत असताना तेवढ्या तो मॅनेजर हुशार होता, त्यांनी पाहिलं आणि पोलिसांना बोलवून त्याला ताब्यात दिलं. म्हणून तो दुसऱ्यांदा 75 साली पकडला गेला. बरोबर.
हा पकडला गेल्यानंतर मग आम्ही 71ला पकडल्याची केस पेंडिंग होती. बरोबर. मग त्या मला समन्स आलं की तुम्ही 30,000 कोर्टात या जबानी द्यायला. त्यावेळी माझी CIDला बदली झाली होती. तर मी साध्या कपड्यात, बायको म्हणाली की मी दिल्ली नाही पाहिली, मी पण येते तुमच्यावर. आमच्या बायकोला घेऊन मी गेलो. आम्ही गेलो तिथे 30,000 कोर्टात गेलो आणि तिथं मी कोर्टाच्या बाहेर उभा होतो. त्याला असं आणताना 10-12 पोलीस, एक इन्स्पेक्टर स्टेनगन घेऊन असं एवढं मोठा एस्कॉर्ट केलं, कारण तो मोठा गुन्हेगार झाला होता जगातला. आणि कारण तोपर्यंत तो फ्रान्समधल्या जेलमधून पळाला होता, इराणच्या जेलमधून पळाला होता, बऱ्याच जेलमधून पळाला होता, जगातल्या प्रत्येक जेलमध्ये. हा, तो अनेक जेलमधून तो पळाला होता. त्यामुळे तो असा नटोरियस फार होता, म्हणून त्याला एवढं एस्कॉट. मी आपला माझा आवाज मोठा आहे, मी मोठ्याने बोललो, त्याला इतक्या फालतू माणसाला एवढा कशाला एस्कॉट. तर तिथे 2-4 पंजाबी होते, त्याने ऐकलं, बोले तुमको मालूम है कोण आहे. म्हटलं मालूम आहे, शाल सोबराज आहे, इसको मैं पकडा था. आता मी असा फाटका दिसतो, त्यावेळी त्यांना वाटलं तुम्ही सिव्हिल ड्रेसवर पण. हा, सिव्हिलमध्ये. त्यांना वाटलं याला कोणी पागल कुत्त्याने काटा आहे म्हणून ते आपलं हसले. तेवढ्यात मला ते आत बोलवलं कोर्टात जबानी द्यायला. आमच्या बायकोला त्यांनी विचारलं क्या, ते म्हणले नाही, मुंबई के इंस्पेक्टर आहे, इन्होंने पकडा था इसीलिए अभी पेशे के लिए आए. तोपर्यंत माझी जबानी संपून बाहेर आलो. ते लोक आउट ऑफ क्युरियोसिटी, अरे साहेब कैसा पकडा. म्हणजे हात से पकडा, तुम्हाला हात लोखंड काय घ्या. म्हणजे लोक असं. त्यावेळी आमच्या बायकोला वाटलं की आपण चांगल्या माणसाची लग्न केले. पण त्यामुळे मी त्याला बोलण्याचा प्रयत्न केला. म्हणलं मला आपलं साधं की सांगावं त्याला, असं कशाला करतो एवढं वाईट. तो ना माइंड युअर ओन बिझनेस, तर तुमचं तुम्ही बघा, माझं मला कळतं काय कर. असा तो एकदम रफ माणूस आहे. आय माइंड माय बिझनेस असं. हा, तो म्हणाला यू माइंड युअर बिझनेस, मला काय करायचं मी करेन. म्हणजे त्याने मला एकदम ब्रशअप केलं. तो असा फार उर्मट माणूसच आहे, पण त्यामुळे मला त्याला परत बघायचा चान्स मिळाला. त्याशी बोललो मी 2-3 मिनिटं. आणि मग त्या केसमध्ये त्याला शिक्षा झाली, जन्मठेपी शिक्षा झाली 2-3 केसेसमध्ये. आणि मग तो जेलमध्ये होता जेव्हा 75 पासून मग 86 पर्यंत. त्यांनी त्याची सगळ्यांशी मैत्री केली. तर कॉम्प्युटर त्याला तिथं, म्हणजे जेलरशी इतकी त्यांनी मैत्री केली, जेलने त्याला कॉम्प्युटर सुद्धा दिला होता. आणि 79 साली तर त्यांनी BBC त्याच्यावर पिक्चर काढायला परवानगी दिली जेलर, एका कैद्याला. आणि ते मला पण माहीत नाही, मी तेव्हा बांद्र्याला बदली झाली होती. तिथे एक ख्रिश्चन बाई माझ्याकडे आली. ती येताना मग बांद्र्याला माझं नाव थोडं सगळ्यांना माहीत झालं होतं. तर ते मला ती भेटायला आली आणि तिने बरोबर ते कॅसेट आणली त्याची. BBCच्या 4th चॅनेलला ती म्हणा, अहो कॅसेट इतक्या बदमाशाची कसं. त्या संबंध पिक्चरमध्ये त्यांनी मुंबई आपल्या महाराष्ट्राच्या दिल्लीच्या पोलिसांना इतक्या शिव्या दिल्या होत्या, कोर्टाला अतिशय वाईट बोललं होतं ते. एवढी मला फार वाईट वाटलं की तुम्ही याला पकडलं होतं आणि मुलाखत दिली. पण ठीक आहे, आता आपण काय करू शकतो. दिल्लीच्या माझं काय त्यांचं म्हणजे ड्रग मधनं जे काही पैसे मिळवायचं किंवा रॅकेट चालवायचं त्याचे पैसे तो त्या पोलिसांना देत असेल. आणि तो त्याचे पैसे त्याला ते कुठून तरी ऍडजस्ट करून त्याला जेलमध्ये भरपूर म्हणजे तो जेलरच्या बाजूलाच बसायचा खुर्ची टाकून. हा, आणि जेलमधल्या अनेक लोकांची कोर्ट केस कशी चालवायची त्यांनी कायद्याचा अभ्यास केला होता, त्यांना ॲडवाईज करायचा. त्यामुळे तो त्यांचा लीडर झाला होता इकडे असा मग त्यांनी 16 मार्चला त्यांनी सांगितलं आज माझा वाढदिवस आहे, आपण पार्टी करूया. मग तो डेव्हिड हॉल म्हणून त्याचा एक युरोपियन मित्र होता, त्याला सांगितलं गाडी घेऊन ये, केक घेऊन ये. त्यांनी सगळं ॲडजस्ट केलं होतं. केक आला, सगळ्यांना खायला दिला. त्या लोकांनी केक खाल्ला आणि तिथे जवळजवळ 6 गार्ड सगळेच्या सगळे झोपले. आणि मग त्या 3 गाड्या त्यांनी आणल्या. 16 लोक त्या 3 गाड्या इम्पोर्टेड गाड्यामध्ये बसून सगळे पळून गेले. आणि दुसऱ्या दिवशी जगातली एकदम मोठी बातमी, तिहारसारख्या जेलमधून 16 लोक सगळ्या जेलरना इकडून, जगभर फार मोठी बातमी झाली ती. भारताची सगळी छितू झाली. आणि त्यावेळी त्या पिक्चरमध्ये तुमचं ते वाक्य आहे की देश की नाक कट गई असं म्हणाल. मोठी गंभीर घटना होती. पण त्यावेळी म्हणजे मीडिया सुद्धा कधी कधी फार म्हणजे सगळेच लोक उपयोगी पडतात पोलिसांना. तर ते मुंबईच्या पेपरने ते त्यावेळी जे पेपरमध्ये कुरिअर, आफ्टरनून कुरिअरने माझे ते जुने फोटो होते त्याचे सगळे आणि माझा फोटो, की मुंबईमध्ये असा एक इन्स्पेक्टर आहे त्याचं नाव झेंडे, त्यांनी सोबराला पकडला होता, अशी एक बातमी छापली. ते बातमी म्हणून त्यावेळी, पण ती नेमकी आमच्या DGP साहेबांनी रोज वर्तमानपत्रात वाचली त्यांनी. आता त्या DGP साहेबांच्या हाताखाली 4-5 हजार इन्स्पेक्टर महाराष्ट्रात काम करतात. त्यांना काय माहीत कोणी कधी काम केलं, पण ह्या मीडियाच्या ह्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात की झेंडे नावाचा एक इन्स्पेक्टर आहे बाबा असं. नंतर 29 मार्चला रेल्वे पोलिसांनी एका माणसाला पकडला. रेल्वेमध्ये बसताना
तर त्या बॅग चेक केली, तर मग हँडबॉम्ब सापडला. म्हणून त्याला इन्क्वायरीला घेतला, तर तो काय बोलायला तयार नाही, काहीच बोलत नव्हता. त्याची झडती घेतली तर एक रिसीट मिळाली, पंचरत्न हॉटेल पनवेल. म्हणून मग ते रेल्वेचे पोलीस पंचरत्न हॉटेल पनवेलला गेले. तिकडे विचारलं तर म्हणजे हो, हा माणूस आमच्याकडे राहत होता, पण आता त्याच्याबरोबर 5-6 माणसं होती, पण ती सगळी गेली आता निघून, आता कोण नाही. तर मग पोलीस काय करणार, म्हणजे त्यांचा काय पत्ता बेत. ते म्हणे हा त्यावेळी त्यांच्याकडे एक मोटरसायकल होती, आमच्या वॉचमनने ते मोटरसायकल नंबर लिहून ठेवला आहे, तो नंबर त्यांनी त्या पोलिसांनी दिला. पण त्यांनी म्हणले बा आता ते परत आले तर आम्हाला कळवा किंवा लोकल पोलिसांना कळवा. मग 2-3 दिवसांनी एक माणूस आला, ते माझे सगळे सहकारी कुठे गेले, तर तोपर्यंत ते म्हणे तो संजय पोदार फार हुशार माणूस आहेत, हॉटेलचे मालक. ते म्हणले आत्ताच ते लोक खाऊन फिरायला गेलेत, तुम्ही बसा, जेव्हा आम्ही तुम्हाला खोली उघडून देतो येतील आता. असं म्हणून त्यांनी त्याला जेवायला वाढलं, पोलिसांना बोलवलं, आणि पोलिसांना बोलून पोलिसांनी त्याला पकडलं, त्याला इंट्रॉगेशन करायला लागले. तर तो म्हणला, पुष्कळ ग्रिल केल्यावर शेवटी तो म्हणला मला कशाला त्रास देता, मी काय चोर नाही, मी काय हे केलेलं नाही, मी शोभराज बरोबर पळवलं नाही. मी नंतर त्याला गाडीतून बाहेर नेला. शोभराज म्हणल्यावर सगळं एकदम त्यांची बापरे एवढं मोठी बातमी. पहिले ते DG साहेबांना कळवलं, DG म्हणजे सर्वोच्च अधिकारी ना, त्यांना कळवलं, आणि त्यांना लगेच आठवलं की आपल्याकडे एक इन्स्पेक्टर आहे. मला सकाळी 8 वाजता मेसेज, DG साहेबांना ऑफिसमध्ये भेटा. मला शॉक बसला, DG आपल्याला, कारण आम्ही DGना कधी बघत पण नाही, फार आमच्यापेक्षा फार मोठे अधिकारी, तर त्यांनी तुम्हाला बोलवलं ऑफिसमध्ये. मी घाबरून गेलो, म्हणलं काय आपल्याला कशा बोललो. मी सकाळीच ऑफिसमध्ये तिकडे गेलो, तिकडे कमिशनर साहेब, जॉईंट कमिशनर माझी वाट बघतात. अरे या DG तुमची वाट बघतात, मला कळेच ना काय. तर तिकडे दक्षताचे संपादक अरविंद पटवर्धन, ते माझे गुरु, तर मी काय असलं तर त्यांना भेटायचो. मी त्यांना जाऊन म्हणलं मला DGने, तुम्हाला माहीत नाही, म्हणलं मला काय माहीत नाही. अहो ते शोभराजची काहीतरी बातमी आहे म्हणून तुम्हाला बोललो आहे. म्हटलं असं होय, ते म्हणलं तुम्हीच पकडणार. ते आपल्या एक आशीर्वाद पण बोलले, आणि मग गेलो मी DGशी, आम्ही डिस्कस केलं काय करता येईल, कसं काय करता येईल. मी त्यांना सांगितलं की तो बदमाश आहे आणि तो पोलिसांना जुमानत नाही, जिकडे जिकडे तो गेला आहे तिकडे तो परत जाण्याची शक्यता आहे. कारण तो मुंबईत पण 4 दिवस राहून गेला होता, अलवारला गेला होता, अहमदाबादला गेला होता, बडोद्याला गेला होता, अनेक ठिकाणी त्यांनी सगळी माहिती दिली होती कुठे कुठे. आणि त्यांनी सांगितलं की त्याकडे बरेच पासपोर्ट आहेत, आणि तो त्या पासपोर्टचा उपयोग करून त्याची बायको आहे तिकडे अमेरिकेत, त्या अमेरिकेत तिला भेटायला जाईल. पण तो काय करेल, गोव्यामधून एखाद्या छोट्या बोटीतून मोठ्या बोटीत जाईल, तिकडून पळून जाईल, असं त्यांनी त्याची आयडिया सांगितली. मग मी म्हटलं साहेब, तो जेवढ्या गावात घेत आहेत तेवढ्या ठिकाणी आपण ऑफिसरची टीम पाठवू. ते म्हणजे मग काय करायचं, म्हणजे साहेब तो नेहमी 5 स्टारमध्ये राहतो, पैसे लागतील, काय काळजी करू नका. 10,000 रुपये म्हणजे 5 टीम आम्ही बनवल्या, त्यांना 10,000 रुपये दिले. ते मंडन साहेब मग त्यावेळी जॉईंट कमिशनर होते, त्यांना सांगितलं की आता हे तुम्ही सगळं पळत. आता ते त्यांना सांगितलं तुम्ही ऑपरेशन पुढे चालू ठेवा. आम्ही क्राईम ब्रांचला मुंबई पोलिसांच्या तिकडे आलो, आणि मग ते थोडं क्राईम ब्रांच आणि पोलीस स्टेशनमध्ये कॉम्पिटिशन असते. त्यांना म्हटलं हा पोलीस स्टेशनचं ऑफिस, मी आगरीपाडा पोलीस स्टेशनला होतो, हा पोलीस स्टेशनचं ऑफिसर आहे. त्याने मला म्हणले तू असं कर, तू इथं थांब, आणि मी क्राईम ब्रांचचा ऑफिसर, तू इंट्रोगेशनला चांगला आहे, इकडे थांब. मी म्हटलं ठीक आहे साहेब. मी ते 10,000 मला दिलेले मी त्यांना दिले, आणि मी गेलो जिना उतरून खाली. मी विमानाने विमानाने जायचं, मी आयुष्यात विमानात बसलो होतो. म्हटलं आपल्याला आलेला एवढा चांगला चान्स पण गेला, नर्वस झालो, पण तरी म्हटलं परत हिंमत केली, परत गेलो साहेबांना. म्हटलं साहेब तुम्ही जोग साहेबांना सांगा की तुम्ही मला पाठवत नाही, कारण ते मला म्हणले तू जा. तर त्याने विचार केला, ते म्हणे काय नको बाबा, हे तुझे पैसे घे आणि तूच जा. म्हणजे अशा रीतीने मी गोव्यात गेलो. म्हणजे बाकीचे माझे अधिकारी एक गाडी BMC 1647 ॲम्बॅसेडर गाडी घेऊन 2 संकट आणि अमोली नावाचे 2 अधिकारी 2 शिपाई एक गाडी घेऊन आले. आम्ही ताजमध्ये जाऊन उतरलो. तर ते सोमन साहेबांनी फोन केला होता, केरकर साहेब त्यावेळी, त्यांना सांगितलं आमचे ऑफिसर ताजमध्ये गोव्यात जातात, त्यांना मदत करा. ती सगळी अरेंजमेंट झाली. आम्ही गेल्यानंतर मग पहिल्यांदा आम्ही काय केलं की तो आता विमानाने आपला बायकोला फोन करील म्हणून आम्ही त्यावेळी तर मोबाईल वगैरे काय नव्हते, मग सेंट्रल टेलिग्राफ ऑफिसमध्ये गेलं पाहिजे. आम्ही तिकडे गेलो, तिकडे CTO पणजीच्या गेलो. तिकडे त्या सुप्रियांना भेटलो, म्हणलं असं असं काम आहे आम्हाला, सगळ्या कॉल किती झालेत, 20च दिवस झाले होते ना, सगळ्या कॉलची मला लिस्ट द्या मग अमेरिकेत झालेल्या कॉलची. तर त्यावेळी ते मेनेजर्स नावाचे एक क्लार्क होते, ते एकदम शार्प होते. त्यांनी म्हटलं तुम्हाला सगळं देतो, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कुणी फॉरेनर आमच्याकडे येत नाही,
सगळे फॉरेनर इकडे कोकेरो नावाचं एक हॉटेल आहे, ओ कोकेरो. तर तिकडे जातात, कारण तिकडे त्यांना ताबडतोब कॉल मिळतो. तर तिकडे जास्त फॉरेनर, तुम्ही तिकडे प्रयत्न करा. त्याने आपला छोटं म्हणजे कशी छोटी छोटी मदत कसं होती, चांगल्या माणसाची मदत, त्याने आपली एवढी माहिती दिली. सर एक थोडंसं तुम्हाला इथे थांबवतो. याच वेळी दिल्लीची पण काही टीम. हा सांगतो मी तुम्हाला. ते कोकेरोमध्ये आम्ही काय करायचो की तो मध्यंतरी म्हणजे ते मोटरसायकल नंबर होता. गोव्यामध्ये पायलट असतात, मोटरसायकल पायलट, त्यांना मी जाऊन विचारायचो की ये नंबर, ये गाड़ी का नंबर है, मेरा भाई गाड़ी लेके भाग के आया घर में से, हम ढूंढता है. तर एक हुशार 16-17 वर्षाचा पोरगा होता मापणकर. तो नंबर आठवतो तुम्हाला गाडीचा? काय आता एवढं पिक्चर मध्ये दाखवलंय GRD 5460 वगैरे काय नंबर टाकलाय. आता तो नंबर काय नक्की त्याने टाकलाच. मला एवढे काय नंबर आठवू शकत नाही, पण तो नंबर आम्ही दाखवून सगळे. तर तो मापणकर मला म्हणाला कि अरे तुम बहुत बंडलबाज दिखते. म्हणलं कि ऐसा क्या बोलता है? बोले ये गाड़ी नया पिकॉक कलर का गाड़ी है, चेन कवर भी अभी बिठाया नहीं, मोरपंखिया. हाँ तो और वो यूरोपियन चलाता है, तुम काला है, तो तुम्हारा भाई कैसा हो सकता है? म्हणजे केवढी खात्री झाली की तो तोच आहे. मग मी लगेच साहेबांना फोन केला. म्हणलं साहेब तो गोव्यामध्ये आहे असं वाटतंय मला, आम्ही दोघंच आहोत, अजून 4-5 ऑफिसर पाठवा. मग साहेबांनी अजून एक गाडी पाठवली, 5-1 ऑफिसर ते आले. आणि पण दिवसभर आम्ही मोटरसायकलचा शोध घेत फिरायचो आणि संध्याकाळी जाऊन तिकडे हॉटेलमध्ये कोकेरोमध्ये. तर आमच्याबरोबर संकट होता. त्या क्लासमेट तो गोव्याच्या पोलीसमध्ये होता. तो तिकडे त्या हॉटेलमध्ये, अरे तू कसा इकडे? नाही, तो म्हणलं हे IPS अधिकारी आले गोव्याहून, हे पूर्वी गोव्यात होते, ते सोब्राला शोधायला आलेत. तर मी ऐकलं ते. तर म्हणलं आता इथे IPS आहे. मी आपलं जाऊन त्यांना प्रामाणिकपणे म्हणलं साहेब मी पण त्याच कामासाठी आलो आहे आणि आपण मिळून जॉईंट ऑपरेशन करूया. तर ते म्हणले यू माइंड, तुमचं तुम्ही बघा. अच्छा. हां, कारण ते IPS, आम्ही साधा इन्स्पेक्टर, त्यामुळे त्या ऑफिसरला सांगितलं निग्लेक्ट टीम. त्याने आम्हाला, पण त्यांना हे माहित नव्हतं की तुम्हीच त्यांना एकदा पहिल्यांदा पकडले? मी त्यांना सांगितलं, पण ते म्हणले 1971, व्हॉट यू नो, नाव इट इज 86, व्हॉट यू नो. तर आता मी म्हणलं त्यांना साहेब 75ला डोंट टॉक, यू माइंड युअर बिझनेस. म्हणून त्याने मग आपला ब्रश ऑफ केलं. आणि आमच्या सुदैवाने दुसऱ्या दिवशीपासून ते तिकडे यायचे बंद झाले. ते असते तर तेच पण चांगलं ओळखत त्यांनी, पण ते गेले. त्यामुळे मग आम्ही रोज संध्याकाळी त्या हॉटेलमध्ये जाऊन बसायचो. मग कुणाला सांगितलं होतं, साध्या कपड्यात होतं आम्ही रोज काहीतरी 4 डिश ही खाल्लं, ती बिर्याणी मागो, चिकन सूप मागो, काहीतरी काय, आणि असं बसून राहायचो. तर त्या दिवशी 6 एप्रिल 1986 हिंदुस्थान पाकिस्तानची 10:30ला टीव्हीवर मॅच चालली होती, हॉकीची फायनल. ते सगळे आमचे ऑफिसर बघत होते, मी पण असं बघत होतो, पण माझं लक्ष जरा त्या गेटवर होतं. त्या गेटवर साधारणपणे 10:30च्या सुमारास एक कार आली. त्या कारमधून 2 माणसं उतरली, हातात बॅग बिग होती आणि त्यांनी सन हॅट घातली होती. रात्री मग कोण हॅट घालत नाही. तर मी बघायला लागलो, असं काय कोण मग अशी का हॅट घातली रात्री. ते तसे पुढे यायला लागले. तर समोर मला वाटलं की हा बराचसा सोबराजसारखा दिसतोय. सोबराज म्हणल्यावर त्याच्या हातात बॅग आहे, रिव्हॉल्वर असेल, स्टेनगन असेल, काय, पण तो मला ओळखत होता. त्यांनी मला बघितलं, म्हणलं उडून टाकेल आपलं. मी गपचूप उठलो, ते ऑफिसर तिकडेच होते. मी असा भिंतीआड लपलो, बघितलं तो काय करतो. ते व्हरांड्यामध्ये एका टेबलावर ते दोघे, तो डेव्हिड हॉल आणि ते बसले. तो असा डेव्हिड हॉल म्हणजे जो तिहारमध्ये त्याला पळून तो फॉरेनर होतो. आणि मग मी तिथे बसून 2 मिनिटात त्या टेबलावर बसून एक प्लॅन केला. मग ते चिठ्ठी लिहिली की 2 माणसं त्या टॅक्सी ड्रायव्हरला पकडा. तिकडे लग्न चाललं होतं, मोठं हॉटेल आहे. तर तिकडे त्या गडबड होऊ नये कंपाऊंडमध्ये म्हणून 2 लोक तिकडे उभे राहा, 2 लोक माझ्या मदतीला आहे, अशी चिठ्ठी लिहून दिली मी. आणि मी त्याला सांगितलं की आम्ही पोलीस आहोत, ते सगळे पोलीसवाले आहेत, ही चिठ्ठी नेऊन दे, मी तुला बक्षीस देईल. तो म्हणला ठीक आहे. त्याने जाऊन ते चिठ्ठी दिली. ते ऑफिसर गेले, त्याचे टॅक्सी वाकलेला इन्क्वायरी करायला गेले. तर तो टॅक्सी ड्रायव्हर आपले टेम्पररी कस्टमरची इन्क्वायरी का करतात म्हणून त्यांना ब्रश ऑफ करून सांगायला यायला की तो यायला लागला पळत. मी म्हणलं हा जर यांना भेटला तो अलर्ट होईल आणि सगळं. मग मी ते ऑफिसर येतच होते माझ्याजवळ. मी जाऊन त्याला मागून एकदम जोरात ओरडलो, चार्ज. हुज चार्ज? म्हणून यू डोंट फॉरगेट आय एम सेम झेंडे हू हॅड कॉट यू इन 71. इथं माहीत झालं की आपण एक्सपोज झालो. तर तेवढ्यात त्यांनी रिव्हॉल्वर उचलायला प्रयत्न केला. तर अमोलिकने ते बॅग उचलली. तर साहेब रिव्हॉल्वर आहे, म्हणलं अनलोड कर.
ते अनलोड वगैरे केलं आणि मग त्याला आम्ही उचलून तिकडे मैदानात आणला. तर तो नाही नाही म्हणत होता, पण मी त्याला म्हणलं मी तुला ओळखलेलं आहे, तू काय हे करू नको. मग मला आठवलं की इथून जगात कुठे पण फोन होतो. मग लगेच मी आमच्या कमिशनर साहेबांना फोन केला. म्हणलं साहेब मी त्याला पकडला. खरं सांगतोस? म्हटलं साहेब 1000% खरं. ते एकदम त्यांना आनंद झाला. म्हणजे झेंडे आता तू तिथं थांबू नकोस, ताबडतोब त्याला घेऊन ये, मी ऑफिसमधून खाली उतरून तुला रिसीव्ह करीन. आता त्याने आनंद झाला. मग मला नंतर म्हटलं की आता हा ब्लॅक बेल्ट आहे, काय करायला. मग त्याला ॲक्च्युली त्या हॉटेलमध्ये जेवढे काथ्या सुतळी होतं ते आमच्या रिव्हॉल्वर कॉर्ड असा घट्ट बांधला, म्हणजे बेडिंगसारखा बांधला. मग त्याला बेड्या नव्हत्या तेव्हा तुमच्याकडे? हां, बेड्या नव्हत्या. आम्हाला काय माहिती, आम्हाला खात्री नव्हती पकडू आपण. मग त्याला असा त्या कारच्या सीटवर बसवला, झोपवला, त्याच्यावर 2 शिपाई बसवले, त्यांच्या हातात 2 डबे दिले, काय शिशू करायची ते ह्याच्यात, ते पण ह्याला हलू द्यायचं ना मुंबईला पोहोचेपर्यंत. अशा म्हणजे गाडीतच करायचं काय असेल तिथे, म्हणून त्या शिपाई त्याच्या उरावर बसवला. आणि मग आम्ही त्याला घेऊन निघालो. तर तेवढ्यात त्या हॉटेलवाल्यांनी गोवा पोलिसांना फोन केला की ते झोबराला पकडलाय. ते गोव्याचे इन्स्पेक्टर आले, ते साहेबांनी तुम्हाला बोलवलंय. मी म्हटलं येतो आम्ही जरा इन्क्वायरी करतो असं म्हणून त्यांना 2 ऑफिसर त्यांच्यावर दिले. हे येत आहेत तुम्हाला माहिती सांगतील असं सांगून आम्ही गाडीत घातलं आणि जी गाडी पळवली ते गोवा पोलिसांमुळे बाहेरच, गोवा ज्युडिशनच्या बाहेर झालो. तुम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये आलात आपल्या. नंतर पोलादपूर सारपण आल्यानंतर मग तिथून रायगड दिसतो. रायगड दिसल्यानंतर मग मला कल्पना म्हटलं महाराज तिकडे बसलेले आहेत आणि मी आपलं कल्पनेने म्हणलं महाराज तुम्ही औरंगजेबाचं नाक कापून तिकडे आला होता, आता भारताचं नाक कापलेला बदमाशाला मी पकडलाय, आम्हाला आशीर्वाद द्या, मी एक साधा मावळा आहे. आपलं गंमत वाटलं, मला वाटलं महाराजांनी आशीर्वाद दिला. आम्ही लगेच गरजा जय जय महाराष्ट्र माझा असं ओरडायचं. मग एकदम आनंदातच होतो आम्ही. मग आम्ही तिथून जे आलो तर आता 2:30च्या सुमारास आम्ही पनवेलला पोचलो. तर ते कमिशनर साहेबांच्या ऑफिसमध्ये जायच्या आधी तिथे आम्हाला न्यायला 10-20 ऑफिसर सगळे तिकडे, आणि त्यांनी त्याचा ताबा घेतला आमच्याकडून. आणि तेवढ्यात विमान आलं होतं दिल्लीहून BSFचं त्याला न्यायला. तर त्याची झडती वगैरे घेऊन त्याला MIDC पोलिस तिकडे ते घेऊन गेले. आणि आम्हाला तिकडे दूरदर्शन, मग तिकडे DG ऑफिसला, मग सगळे पत्रकार, दूरदर्शन त्यावेळी फक्त एकच होतं. मग त्यांच्या मुलाखत माझी मराठीत, हिंदीत, इंग्लिश सगळ्या भाषांमध्ये मुलाखत. मग दुसऱ्या वेळेची मग सगळीकडे म्हणजे तो दुसऱ्यांदा तुम्हीच पकडला. त्यामुळे ते मोठी प्रसिद्धी. आता ते मुंबईच्या ते एका वर्तमानपत्रात झेंडे नावाचा जिंदाबादचा झेंडाबाद असं मोठं हेडलाईन करून अनेक जगातल्या सगळ्या वर्तमानपत्रात. दुसऱ्या दिवशी माझा एक भाचा न्यूयॉर्कला होता, त्याने मला फोन केला, अंकल यू आर इन टाईम. म्हटलं काय? टाईम मॅगझिनमध्ये माझं आर्टिकल आलं की इन्स्पेक्टर झेंडे ऑफ मुंबई अरेस्ट शोभराज. एवढी त्याला एवढे एक्साइटमेंट झाली बघून. आणि मग त्याने मला तो अंक आहेत माझ्याकडे अजून, तो अंक तिकडून टाईमचा पाठवला. मग त्यावेळी मग ते सर मला एक क्युरिओसिटी आणखी की ज्यावेळी त्या जो पण IPS अधिकारी तुम्हाला भेटले होते आणि तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करू, आणि जेव्हा त्याला हे कळालं असेल की तुम्हीच चोपडाला, तर आला का एखादा फोन कधी तेवढ्या वर्षात? कशाला असं कशाला, आपला अपमान कोण कुणाला सांग, काय म्हणतात ना, मान सांगावा जगात आणि अपमान मनात, कशाला सांगेल तो. खरं नक्कीच. खरं म्हणजे या पिक्चरमध्ये आपण सगळ्यांनी तो सिनेमा जो पाहिलेला आहे, तर त्यामध्ये जेव्हा सरांनी त्याला पकडलं आणि त्यावेळी स्वतः चार्ल्स सरांना म्हणाला होता, यू मिस्टर झेंडे यू विल बी फेमस बिकॉज ऑफ मी, असं तो वाक्य म्हणाला होता. मी त्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तो काय बोलतच नाही, पोलिसांचा जुमानाच नसायचा. पण सहज मी त्याकडे सगळे त्यांनी वर्तमानपत्राचे कटिंग तेवढ्या 15 दिवसातले सगळ्या भारतातले कटिंग पण जमा केली होती. तर मी त्याशी बोलण्याचा प्रयत्न, डोंट टॉक टू मी नाव, यू विल बिकम व्हेरी फेमस, असं आपल्याला त्याने एक स्टेटमेंट केलं. तेवढा एकच वाक्याचा माझ्याशी बोलला. संबंध रस्त्यात तो काहीही बोलला नाही. तर ही होती या चार्ल्स शोभराची कहाणी, ज्यानं अनेकांना भोसकून मारलं, कधी ड्रग्सचे ओव्हरडोस देऊन मारलं, तर कधी गॅसोलीन पेट्रोल टाकून पेटवून दिलं. अशा चार्ल्स शोभराजला सरांनी 71 नंतर 86ला अटक केली. अर्थात नंतर परत तो दिल्लीच्या ताब्यात गेला. मग त्याला परत तिथे शिक्षा सुनावण्यात आली. आणि मग आता जेव्हा त्याला हस्तांतरण करायचं, कारण की वेगवेगळ्या त्या खरं म्हणजे देशांमध्ये त्याच्यावर गुन्हे होते. बँकॉकच्या माध्यमातून देखील त्याला त्या ठिकाणी पकडायचं होतं, पण त्यांची ती कालमर्यादा जी होती त्या खटल्याची ती संपली होती. अर्थात
मग त्यानंतर तो जो आहे त्याला दुसऱ्या देशाकडे हस्तांतर करण्यात आलं. नंतर तो नेपाळमध्ये त्या ठिकाणी एकदा दिसला, पण अर्थातच 2022 मध्ये त्याची जी काही शारीरिक व्याधी त्याला काही लागल्या होत्या आणि या सगळ्या गोष्टी, अशी सगळी जी काही जन्मठेपेची शिक्षा भोगून त्यानंतर त्याची सुटका झाली. आता हा झाला चार्ल्स शोभराज आणि त्या संदर्भातला सगळा किस्सा जो सरांनी सांगितला. सरांचं वय वर्ष 88 आहे. 71ला घडलेली घटना 95ला सांगतायत ते आपल्याला, म्हणजे 54 वर्षापूर्वी काय घडलं होतं हे डिटेल्ड आपण त्यांच्याकडनं ऐकलं. आता आपण येऊयात मुंबई अंडरवर्ल्डमध्ये. आपण बघतो चार्ल्स शोभराज म्हणजेच सरांनी केलेलं कर्तृत्व एवढंच पाहतो, पण हे चुकीचं आहे. कारण की त्यांनी आपल्या मुंबईमध्ये जे अंडरवर्ल्ड डॉन म्हणून स्वतःला समजवत होते काय, म्हणजे त्यांची सगळीकडे दबदबाच होता. त्यामध्ये हाजी मस्तान, ज्याला 64 साली सरांनी पकडलं होतं, करीम लाला, अरुण गवळी, बाबू रेशीम, रमा नाईक, या सगळ्यांना कधी ना कधीतरी मधुकर झेंडे काय आहेत हे दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे आता मी सुरुवात करणार आहे याच मुंबई अंडरवर्ल्डच्या कहाणीबद्दल. 59 साली सर मुंबईमध्ये त्या ठिकाणी पोलीस दलात रुजू झाले सब इन्स्पेक्टर म्हणून, आणि मग तिथून त्यांचा प्रवास सुरू झाला. हाजी मस्तानबद्दल एक अत्यंत महत्त्वाचा किस्सा आहे, तो मी सरांकडून ऐकणार आहे. कारण की त्यांच्याच गाडीवर असलेला दाऊद नावाचा एक ड्रायव्हर सरांना भेटला आणि मग त्यांनी काय सांगितलं हे आपण ऐकूयात. मग कळेल हाजी मस्तान जे काय आपण करतो तो सरांपुढं सलाम कसा ठोकत होता. सर काय घडलं होतं नेमकं? 64 साली मी पलटण रोड पोलीस स्टेशनला होतो आणि त्यावेळी मुसाफिरखाना, त्यावेळी आता मोठी बिल्डिंग आहे ती नाही, तिकडे रेडिओ टॉकीच्या गल्लीमध्ये मुसाफिरखाना होता. तिकडे सगळे हजीला जाणारे सगळे मुस्लिम तिकडे उतरायचे आणि येताना काहीतरी ते सामान घेऊन यायचे, ते विकायचे तिकडे. ते तिथले लोक त्यांच्याकडून जाऊन विकत घ्यायचे. असं तिकडे सगळा त्यांना त्रास होऊ नये म्हणून आमचा एक पोलीस तिकडे त्या हज हाऊसला बंदोबस्ताला असायचा. तर त्यावेळी मस्तांचं तिथे एक सायकलचं दुकान होतं. नुकताच असा उभार होता. तो स्मगलिंगच्या वस्तू पण करायचा, सामाजिक कार्य पण करायचा. कैलाश म्हणून डॉक्टर कैलाश म्हणून तिकडे एक खासदार होते, त्यांचा तो कार्य पण करायचा. ते सायकल दुकान होतं. पण त्यावेळी असा तो एस्टॅब्लिश होत होता. तर तो त्या हज हाऊसमध्ये जाताना शिपाईने अडवलं, पास किधर आहे तुम्हाला? तो तुम मेरे को पास पूछता है, तुमको मालूम है मैं कौन है? तो म्हणला मेरे को कुछ मालूम है, पास है तो अंदर जाएगा नाही तो नाही. तो म्हणला त्यांनी त्याला एक चढून दिली. त्यांनी चढवलं तर शिपाई पळत पळत माझ्याकडे आला, साहेब तो मस्तान नावाच्या माणसाने मला मारलं, आता तोंडात मारली माझ्या. मी म्हणलं पोलीसला मारतो, कोण आहे काय? मी गेलो तसा तिकडे. तो तिकडे बसला होता त्या दुकानात, त्याची कॉलर पकडली, त्याला खेचत पोलीस स्टेशनला आणला. तर आमचे ते एक इन्स्पेक्टर होते, अरे तो मस्तान तो सोशल वर्कर आहे तो. मी म्हटलं कोण पण असेल पोलीसला मारतो. मी म्हटलं त्याला सहन करणार नाही. त्याला पहिले जेलमध्ये टाकला, मग त्या शिपाईची कंप्लेंट लिहिली आणि मग ती कंप्लेंट लिहून त्याला बंद केला. त्याला त्या केसमध्ये 3 महिन्याची शिक्षा झाली. त्याच्या आयुष्यातली तीच एक शिक्षा. पण त्यावेळी त्याला कळलं की बाबा हा एकदम माणूस काय टॉलरेट करत नाही, तर त्याला त्यावेळी बंद केला होता त्याला. त्यानंतर 84 साली तो त्याच्या आधी मी गावदेवीला असताना मला 72-73ला कृष्णा मिलचा संप झाला होता. त्यांचा बंगला तिकडे होता. तर त्याच्या बंदोबस्ताला मी होतो. मस्तांचा पण तिकडे, तोपर्यंत तो मोठा स्मगलर झाला होता बंगला. त्यांनी तिकडे ते रात्री 2 वाजता पाहिलं, अरे साहब आप किधर? म्हणलं हा बंदोबस्त के. अरे ऐसा काय साहब, इतना अच्छा आदमी, न मेरे घर में थोडा खाना खाओ चलो. म्हणजे मला घरी घेऊन गेला. त्यावेळी चित्रलेखा पिक्चर, त्यावेळी कुठे टी व्ही काय नव्हते, ते स्पेशल अरेंजमेंट करून मला तित्तरची बिर्याणी मागवली. मग त्याने मला फार खातिरदारी केली. तर काय वॉन्टेड काय नव्हता, त्याने मला असा सन्मानही वागवलं. नंतर काय झालं, 84 साली मिसा आला. मिसामध्ये 2 लोकांना अटक करण्याची माझ्यावर जबाबदारी आली, एक करीमलाल मस्तान. तर मस्तान त्यावेळी त्याची एक प्रेयसी होती तिकडे, चंदन सिंहमुळे बंगल्यात राहत होती. तर मला माहीत होतं तो कुठं राहतो. तर मी रात्री गेलो 12 वाजता त्याच्या घरी. तर तिकडे गेलं, त्या बाईला म्हटलं की मला मस्तान पाहिजे. तो म्हणे कोण मस्तान, हम नहीं पहचानता है. तिने मला ओढून लावलं. म्हटलं ऐसा कुछ नहीं, मेरे को मालूम है मस्तान अंदर है, खाली तुम उसको बोलो झेंडे आया है, देखो क्या वो कुछ नहीं बोला तो मैं चला जाएगा. असं ते माझा आवाज ऐकून तो खाली आला. अरे साहब क्या है? म्हणजे तुम वॉन्टेड आहे, चलो मेरे साथ. तो आला माझ्याबरोबर, आला आणि तो ते लंगीतच होता. दुसऱ्या रिबेरो साहेबांच्या पुढे उभा केला. तसा तो फाटका आहे.
त्यावेळी हे ऐसा मस्तान फालतू म्हणजे हा हे ऐसा ही हो. मग त्यावेळी त्याला पकडला. मग लगेच मी गेलो आणि नॉव्हेल्टी सिनेमावर करीमलाला राहत होता, करीमलाला पकडून आणला. त्या दोघांना मी एका दिवशी पकडले. त्यामुळे आणि नंतर म्हणजे त्याला मनामध्ये काय माझ्याबद्दल आदर असेल काय मला माहीत नाही. मी रिटायर झाल्यावर मी एका फर्निचर दुकानात फर्निचर घ्यायला गेलो होतो आणि ते मी आणि बायको घेतो. तो एक माणूस आला, मला सलाम साहब. म्हणलं क्या कौन? साहब मेरा नाम दाऊद. तुम क्यों दाऊद? म्हणलं तुम नहीं दाऊद. वो दाऊद नहीं साहब, मैं ड्राइवर मस्तान भाई का ड्राइवर है. मगर साहब एक बात आपको बोलना है. बोले क्या? बोले वो आप हमेशा स्कूटर पे जाते हैं ना, वो माहिम दरगाह के उधर से आप जा रहे थे, हम लोग मर्सिडीज में आ रहे थे. भाई बोला इसको ओवरटेक मत कर, बाकी गली में सिर्फ इतना भाई आपको इज्जत देता है बोला. असं त्या ड्रायव्हरने आमच्या बायकोला बरं वाटलं की काहीतरी. नक्कीच सरांनी आता म्हणजे मस्तानच्या गाडीवर असलेल्या ड्रायव्हरच्या बाबतीतला किस्सा सांगितला ज्याचं नाव दाऊद होतं. पण खरा दाऊदच्या संदर्भातला पण एक किस्सा आहे, तोही देखील आम्हाला ऐकायचा आहे. दाऊदच्या भावाला मारलं होतं, त्याच्या आरोपींना अटक झाल्यानंतर अरे माझ्या भावाला ज्यांनी मारलं त्यांना अटक केली म्हणून स्वतः दाऊद सरांकडे समोर आला आणि काय म्हणाला त्यांच्याच तोंडात नाही काय झालं. असं भेटायला त्याला एक तर तो मर्डर झाला होता 81ला, मी पकडले यांना 84ला. 3 वर्ष तो स्वतः शोधत होता. त्याच्याच पूर्वीचे जुने मित्र पठाण गँग होती, त्यांनी त्याला त्या प्रभादेवीला मारला होता आणि तो स्वतः शोधत होता 3 वर्ष. ते काय मिळत नव्हता. पण माझ्या सुदैवाने म्हणजे माझ्या सगळ्या इन्फॉर्मंट मी माहिती दिल्यामुळे स्टाफनी त्याला कालूपूरच्या डेंजरस मुस्लिम लोकलमधून त्याला पकडून त्या आरोपीला पकडून आणला होता. त्यामुळे जे त्याला जमलं नव्हतं ते मी केलं होतं. तर प्रेमाने आला, साहब आपने बहुत मेहरबानी किया, मेरा भाई के मर्डर पडका. मगर तो नंतर त्याचा एक माणूस येऊन मला भाई बोला साहब को कुछ देना चाहिए. म्हटलं हमको कुछ नहीं चाहिए तुम जाओ. मी त्याला हाकलून दिला. मग त्यांनी त्याचा शेवटी तो बदमाशच त्यांनी त्याचा कोर्टात खून केला. त्या आरोपीचा कोर्टात त्यांनी गोळीबार करून खून केला. पण तेव्हापासून तो माझ्याबद्दल एक प्रकारे आदर ठेवून असावा असं. नक्कीच. वसईच्या भाई ठाकूर यांच्याबद्दल पण एक किस्सा आहे सर नेमका, की भाई ठाकूर यांनी म्हणजे तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे असं फरमान पाठवलं की बाबा तू मला भेटायला ये, तेव्हा ते आले पण तिकडे अख्खं वसई बंद पडलं होतं. नेमकं काय नाही, भाई ठाकूर आमच्या आगरीपाड्याच्या एका केसमध्ये वॉन्टेड होता. त्याला कुणी पकडायला वसईला त्याचा मोठा दबदबा होता, कुणी जात नव्हतं. मी एक ऑफिसर गाडी घेऊन पडायला म्हणलं त्याला सांग मी बोलवलं झेंड्याने. आणि मग तो गेला, त्याने सांगितलं झेंड्याने तुम्हाला बोलवलं, चला गाडीत बसा. तो येऊन गाडी आला आणि मग तिकडे त्याला कळल्यानंतर वसईच्या लोकांनी वसई बंद केली. पण मी त्याला अटक केली होती. दुसऱ्या पेपरला आलं. बरोबर सर. मग रमा नाईक, बाबू रेशीम, अरुण गवळी या संदर्भात तुमची त्यांची पण कधी ना कधीतरी आमना माझी आगरीपाड्याला गेल्यानंतर त्यावेळी तिकडे भायखळ्यामध्ये रमा नायकाची गँग ती आणि रमा नायकाचं त्यांचेच राज्य चाललंय तिकडे. ते कंपनी सरकार बोलले, रमा कंपनी सरकार असा तिकडे अगदी मोठा दबदबा होता. त्यांना कोणी हात नाही लावायचं काय नाही. गेल्यानंतर एक महिन्यातच मी सगळी बातमी काढली आणि रमाला पकडून आणला. त्याकडून रिव्हॉल्वर मिळालं एक. आणि मग त्याला मुद्दाम त्या खच्ची करण्यासाठी मी त्याला असे दोरखंड वगैरे बांधून त्याची संबंध आगरीपाडा एरियात वरात काढली. तर त्याचे एकदम बातम्यावर रमाको पकडा मोठी बातमी म्हटले. हां. मग ते बाबू रेशीमने पाहिलं. बाबू रेशीम त्यावेळी डॉकमध्ये वर्कर व्हायला, लीडर व्हायला बघत होता. त्याने मला येऊन भेटला, म्हणला साहेब माझी अशी वरात बिरात काढू नका, मी तुम्ही म्हणाल त्यावेळी येऊन हजर होईल, पण माझी वरात नका काढू, माझा हा नंबर आहे साहेब आणि तुम्ही मला इकडे फोन करा, मी लगेच येईल. सर नक्कीच. आत्ता मगाशी तुमच्या तोंडून रिबोरो साहेबांचं नाव निघालं. खरं तर रिबोरो असतील, प्रभाकरन असतील, त्यागी सर असतील, असे सगळेच दिग्गज ज्यांच्यासोबत तुम्ही काम केलं. अगदी सोमन सर जे DG म्हणून तुमच्यासोबत होते, मेंडोसा सर होते. तर एवढ्या सगळ्यांसोबत तुम्ही काम केलं. अर्थातच त्यांच्या कामाची स्ट्रॅटेजी आणि तुमच्या कामाची स्ट्रॅटेजी एकत्र येऊन मग अशा सगळ्या गुंडांना अक्षरशः तुम्ही सळो की पळो करून सोडलं. रिबोरो साहेबांबद्दल तुम्ही रिबेरो महामानव नावाची एक सिरीजच केली होती. मी याच्यात लिहिलं होतं नवशक्तीमध्ये. महामानव 5 भागामध्ये त्यांच्यावर एक मोठा, कारण तो फार मोठ्या मानाचा माणूस, फार दिलदार माणूस होता. ॲक्च्युली त्यांची कथा अशी आहे की मी धारावीला रायट अनकंट्रोलेबल होत होत्या त्यावेळी कसबेकर कमिशनर होते आणि त्यावेळी मी ज्युनियर इन्स्पेक्टर असताना सिनियर इन्स्पेक्टर माझी त्यांनी पोस्टिंग केली होती. तर त्यावेळी म्हणजे पण त्या दोघांचं थोडंसं वाकडं होतं, कारण रिबेरोंच्या विरुद्ध
कसबेकरांचं मत चांगलं नव्हतं. पण नंतर रिबेरोच त्यांच्यानंतर कमिशनर म्हणून आले. तर रिबेरोने पाहिलं की जेवढे कसबेकरांनी पोस्टिंग केले त्या सगळ्यांना बदली करून टाकली. तर माझी पण बदली तिकडे त्यावेळी धारावीहून अचानक 2 वर्षाच्या आतच क्राईम ब्रांचला झाली. तर मी साहेबांना भेटायला जायला लागलं बदली झाल्यानंतर. तर मला त्यांनी दम दिला की तू मोठा ते कसबेकरांचा माणूस आहेस ना, तर माझ्या विरुद्ध काहीतरी पेपरमध्ये तुम्ही छापलं होतं, मी तुझ्यावर लक्ष ठेवतो. म्हटलं साहेब मी साधा सोल्जर आहे, मला काय जो वरिष्ठ असेल त्याची मी सेवा करतो, त्याचं आज्ञा मी पालन करतो. मी असा काय कुणाचा फेवरेट वगैरे काय नाही आहे. तर तुम्ही बघा, तुम्ही माझ्यावर लक्ष ठेवा, मी तुमची बरोबर योग्य ते तुम्हाला सहकार्य देईन. मी तुला वॉच ठेवील, नाही तर मी तुला हाय जम्प देईन. असं मला दमबिम दिला साहेबांनी. आणि मग मी आलो ऑफिसमध्ये क्रायममध्ये. तर मी आपलं सगळ्यांना ऑफिसर सगळे जमले होते. मी म्हटलं काय समजतो रिबेरो साहेब, असं मी वाईट साईट बोललो त्यांच्याबद्दल. तर तिकडे त्यांचे एक फेवरेट माधव गुप्ते म्हणून ऑफिसर होते. ते मला म्हणाले, मिस्टर झेंडे तुम्ही हे विसरू नका की तुम्हाला क्राईम ब्रांचला ठेवलं आहे, तुम्हाला कुठे साईड पोस्टल नाही पाठवलं. तर तुम्ही त्यांचं काम चांगलं करून दाखवा, साहेब ते अप्रिशिएट करतील. आणि मग त्याप्रमाणे मग मी भरपूर काम केलं. त्यावेळी मग ॲक्च्युली पोलिसांचं आंदोलन झालं. त्या आंदोलनामध्ये आम्ही 95 कॉन्स्टेबल्सना डिसमिस केले. आणि त्यात महत्त्वाचा माझा सहभाग होता. त्यावेळी मला ॲडव्होकेट जनरल अरविंद सावंत होते, त्यांचे असिस्टंट म्हणून मला ठेवलं होतं साहेबांनी. तर मी सगळं त्यांना इतकी मदत केली. त्यांनी गव्हर्नमेंटला एक पत्र लिहिलं की या सगळ्या प्रश्नामध्ये ते 95 लोकांना डिसमिस करताना मधुकर झेंडे यांची मला फार मदत झाली. तर सरकारने त्याची नोंद घ्यावी. सरकारने मला पत्र लिहिलं की अरविंद सावंत यांनी असं कळवलं आहे, आम्ही तुमचं अभिनंदन करू. असं नाही, तोपर्यंत रिबेरो साहेबांमुळे माझ्याबद्दलचं मत चांगलं झालं. तोपर्यंत मग आम्ही त्या याला अमीरजादा जो दाऊदच्या भावाचा मर्डर करत होता, त्यांनी मुशीर रियाज म्हणून ते शक्ती फिल्मचे डायरेक्टर होते, त्यांना पळून नेलं होतं आणि त्यांच्याकडून लुबाडून 2 लाख रुपये काढले होते त्यांना मारून. तर ती केस पण आम्ही डिटेक्ट केली होती. त्यामुळं रिबेरो साहेबांचं माझं मत त्यांच्याबद्दल माझ्याबद्दल त्यांचं चांगलं मत झालं. पण ते मग ते गुप्ते साहेब त्यांचे फार एकदम राईट हँड होते. ते म्हणाले त्या झेंडेला सांग की तुझं 85 झाली, आपण त्याला मेडलसाठी रेकमेंड करू. आता खरं तर मेडल मिळायला कमीत कमी 100 गुड एंट्री लागतात. मी काय कधी एवढं एंट्रीसाठी काय रिपोर्ट पाठवायचं ना, मला 15-20 एंट्री असतील, पण एवढं नाही त्याचा पाठवायला सांग त्याला. मग ते पेपर त्यांच्याकडे ते गेले आणि त्यांनी मला 85 झाली पोलीस मेडल पण दिलं. ते आणि मग ते ज्यावेळी बदली झाली त्यावेळी त्यांच्या 95 कॉन्स्टेबलला डिसमिस करून सुद्धा पोलीस लाईनच्या बायकासुद्धा रडल्या. फार म्हणजे सरजही माणूस, चांगला माणूस आहे फार. आणि कुठली सबऑर्डिनेटने काही चांगली सूचना केली तर ते ऐकणार. असं आहे. मग मी त्यांचं सगळं जीवन त्याच्यावर बघून मग नवशक्तीमध्ये मी लेखमाला लिहिली. मग ते हे झाले, होम सेक्रेटरी झाले. होमनंतर त्यांना रुमानियाला पाठवलं तर अँबॅसेडर म्हणून. तर त्यावेळी सराफ साहेब कमिशनर होते. तर ते आम्ही पोलिसांनी सत्कार ठेवला त्यांचा. कमिशनर साहेबांनी ऑर्डर काढली की या सत्कार समारंभात फक्त झेंडे बोलतील. म्हणजे मी साधा इन्स्पेक्टर, जॉईंट कमिशनर CP आणि काय फक्त झेंडे आणि मी बोल. आणि मग त्या समारंभात मी साहेबांबद्दल बोललो. मग असं नंतर ते साहेब गुजरातला DG म्हणून गेले होते, तिकडे त्यांच्यावर हल्ला झाला. त्यावेळी त्यांनी कमिशनर साहेबांना सांगितलं की झेंडेला पाठवा इकडे. मग त्यांचा माझ्यावर विश्वास बसला. त्यांचं इतकं मत बदललं की ते मला हाय जम्प झालं होते, त्यांनी मला हाय पेडस्टलला नेलं. बरं, नक्कीच सर. आता हे सगळं झालं मुंबईचं आणि ओव्हरऑल तुम्ही एवढ्या मोठमोठ्या सगळ्या टोळ्या असतील किंवा त्यांचे म्होरके असतील यांना त्या ठिकाणी पकडून तर आणलंच आणि मग त्या दृष्टिकोनातून तुमचं नाव आणि तुमचं कर्तृत्व संपूर्ण जगाला कळालं. आता थोडंसं आपण जरा पुण्याकडे येऊयात. तुम्ही मूळचे पुण्याचे, नाना पेठेतच तुम्ही लहानाचे मोठे झालात, वाढलात आणि या सगळ्या पुण्यातनं एक आपण म्हणतो ना की एक चांगला अधिकारी आज मुंबईला गेला आणि मुंबईतून अख्ख्या महाराष्ट्रात आणि मग अख्ख्या जगामध्ये त्याचं कार्य कळालं. पण आज याच पुण्यामध्ये जर आत्ता आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कुठे ना कुठेतरी टोळ्यांनी डोकं वर काढलेलं आहे. आणि बंडू अंदेकर या टोळीचं तर आता तुम्हाला माहिती आहे, त्याच्याच घरातल्या 2 जणांची हत्या झालेली आहे. त्याचे जर संपूर्ण कुटुंबच आता तुरुंगात गेलेलं आहे. त्या बंडू अंदेकर किंवा या टोळ्या किंवा 60-70च्या दशकापासून ज्या पुण्यात टोळ्या आल्या त्या संदर्भामध्ये काय सांगा? मी 59 साली पुणे सोडलं. त्यावेळी बंडू आणि ते सगळी फॅमिली तिकडे आमच्या दोनराम शेठच्या वाड्यामध्ये एका खोलीत राहत होते.
त्यावेळी एक लहान पोरं म्हणजे तेव्हा माझ्यापेक्षा 20 वर्षांनी लहान आहे. तर मी 20 वर्षात असताना पुणे सोडलं. 59 साली मी पुण्याच्या बाहेर गेलो तर मुंबईलाच. त्यामुळं त्यांची काय ॲक्टिव्हिटी आहे मला त्याच्याबद्दल काडीचं माहिती नाही. आता काय ते करतात, आता त्यांची तिकडे दहशत किती आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तिथे नानापेठेत नवीन बिल्डिंग कुठे ती डोक्यात आली, त्यांनी विकत घेऊन तिथे जातात 5-6 माळ्याची बिल्डिंग बांधली. आता तिथे सध्याचे पोलीस काय करतात मी कसं सांगू. सर, हे आता जे निलेश घायवळ म्हणून जो आहे तो कुख्यात गुंड आहे आणि मकोकासारखा अंतर्गत त्याच्यावर कारवाई आता करण्याची पण प्रक्रिया सुरू आहे आणि तो थेट अगदी परदेशात पळून गेला. त्यामुळं खरं म्हणजे पुण्यातल्या एका गुंडानं अहिल्यानगरच्या एका बनावट पत्त्याचा आधार घेऊन त्यांनी परदेशात पलायन केलेलं आहे. तर आता अशा गुंडाला परत आणण्याची काय प्रोसेस असते, कशा पद्धतीनं जर आपण ज्याला आपण त्यांनी आता लुकआउट नोटीस जारी केली, पण अशी काय प्रोसेस असू शकते. आता ॲक्च्युली मला रिटायर होऊन 30 वर्ष झाली. आता कायद्याच बदलले, म्हणजे इंडियन पिनल कोड, CRPC, एव्हिडन्स ॲक्ट सगळं बदलले. एवढे आत्ताचे कायदे काय आहेत हे मला माहीत नाही. पण माझं एक साधं बेसिक प्रिन्सिपल आहे, थिअरी ऑफ इव्होल्युशन. म्हणजे माझ्यापेक्षा माझा मुलगा हुशार असेल, त्याच्यापेक्षा त्याचा मुलगा जास्त हुशार होईल. तसं आत्ताचे पोलीस हे आमच्यापेक्षा निश्चित जास्त चांगलं काम करतील, कारण त्यांना नवीन कायदे माहिती आहेत, त्यांना नवीन सुविधा आहेत. ते निश्चितच त्या कायद्याप्रमाणे काम करतील. मी आता रिटायर होऊन 30 वर्ष झाली, मी काय त्यांच्याबद्दल बोलू. पण मी एक विश्वास ठेवतो की हे पोलीस चांगलंच काम करतील आणि समाजाला निश्चित मदत करतील. पण एक प्रिन्सिपल मी अगदी पुरातन काळापासून जपत आलो आहे की नो पोलिसमन कॅन बी सक्सेसफुल विदाउट विलिंग अँड ॲक्टिव्ह सपोर्ट ऑफ द पब्लिक दॅट इज सर्व्स. लोकांशी मिळून मिसळून वागल्याशिवाय तुम्हाला पोलीस म्हणून यशस्वी होता येणार नाही. नक्कीच. मी एक छोटासा ब्रेक घेणार आणि नंतर मग ब्रेक नंतर जो शेवटचा भाग असेल तो अर्थातच त्यांच्या वैयक्तिक संपूर्ण जीवन प्रवासासंदर्भात मी घेणार आहे आणि मग मात्र आपण त्यामध्ये त्यांचे असे न ऐकलेले किस्से त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातले जे आहेत ते आपण ऐकणार आहोत. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. अर्थात मी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याकडे जाणार, पण आणखी एक प्रसंग मला आता आठवला, तो अत्यंत महत्त्वाचा होता आणि तो घेणं फार गरजेचं आहे. कारण की त्यावेळी नेमकं काय घडलं होतं आपल्याला आठवत असेल, बाबरी मशीद पडली होती आणि त्यानंतर मग जे काही घडलं ते आपण अख्ख्या जगानं पाहिलेलं आहे. पण झेंडे साहेब आणि त्या संदर्भातला जो किस्सा आहे तो त्यांच्याकडनं जाणून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं. सर, नेमकं काय घडलं होतं, काय झालं होतं? 6 डिसेंबर 92ला बाबरी पडली आणि माझी त्यावेळी मी ACP पायधुनी डिव्हिजन, सगळी मुस्लिम इन्फेक्टेड लोक, जास्त मुस्लिम असणारी लोकॅलिटी. तर 7 तारखेला सकाळपासून तिकडे सगळं बंदचं वातावरण सुरू झालं. रस्ते बंद, तिथे हिंदू दुकानं फोडून तिथले लोक म्हणजे मोठ्या संख्येने रस्त्यावर आले. पोलीस दिसला की तुम्ही इथे कशाला आला, आमची बाबरी पडली तिकडे नाही गेला, इथं नाही, आमच्या एरियात पोलीस पाहिजेच नाही, असा पोलिसांच्या विरुद्ध एकदम नकारात्मक एक फार वाईट. आमचा पुष्कळ बंदोबस्त या एरियामध्ये होता. तिकडे आमची पोलीस चौकी आहे, सुलेमान चौकी म्हणून, जे हॉस्पिटलपासून एक अर्ध्या किलोमीटरवर एका गल्लीमध्ये उंड्रिया स्ट्रीटमध्ये ती चौकी आहे. तर त्या चौकीमध्ये एका पोलिसाला कोणीतरी बदमाशीने जाऊन स्टॅप केलं. त्यांनी कंट्रोलला कळवलं, मला मारलं इकडे. मग त्याला मदत करायला म्हणून वायरलेस गाडी 8-10 पोलीस त्यात बसून तिकडे पाठवली. तर ती गाडी तिकडे जात असताना यावर भयंकर पथराव झाला आणि दगडफेक वगैरे झाली. लोकांनी ते अडवण्याचा प्रयत्न केला. त्या ऑफिसरनी एक गोळी उडवली. ते बघितल्यानंतर लोक अजून चवताळले आणि ते सगळे त्या गल्लीत ती गाडी गेल्यानंतर ते 2-3 हजारचा माप त्या गाडीला घेरलं. त्या गाडीपुढे मोठे मोठे असे ऑब्स्टेकल ठेवले आणि त्याला म्हणले की तुम्ही आता फायरिंग केलं ना, तुम्ही तिकडे पण नाही गेला, आम्हाला इकडे मारताय, तर आम्ही तुम्हाला आता एक गाडी कशी बाहेर जाणार, तुम्हाला गाडी जाळून टाकणार. ते घाबरले. तर ऑफिसर सगळे त्यांनी वायर कंट्रोलला मेसेज दिला की आमचं जीवन धोक्यात आहे, आम्ही असे ट्रॅप झालो, बॅकअप पाठवा वगैरे. आम्ही तिकडे जे हॉस्पिटल जंक्शनला बरेच अधिकारी होते आणि पण सगळं रस्त्यावर माप गडबड चाललीच होती. ते मला कळलं की असं सिच्युएशन झाली आहे. माझं त्या एरियामध्ये
मुस्लिम समाजाची फार चांगले संबंध मी पहिल्यापासून डेव्हलप केले होते आणि त्यांना माझ्याबद्दल एक चांगला अधिकारी, एक निष्पृह अधिकारी म्हणून माझी एक इमेज होती. तर मी तेवढं ते सगळ्या गुंडांमध्ये तिथे गेलो, एकटाच गेलो. मी म्हटलं त्या गल्लीतल्या लोकांना मला वाचवायचं आहे, तुम्ही माझ्यावर चला. आणि त्याला साहेब वो तो फायरिंग करता है. म्हटलं फायरिंग कोई नहीं करेगा, तुम मेरे साथ चलो, वो लोग को समजाओ. बोले साहब आप अकेला आहे का क्या. म्हटलं मी एकटा येतो, चला. मी बाई रिव्हॉल्वर पण काढलं, म्हणलं बाजूला ठेवतो, चला मला साथ. आणि जवळजवळ 200-300 ते गुंड, हातात काठ्या, बाटल्या, दगड, त्या सगळ्यांना घेऊन मी त्या गल्लीच्या तिकडे गेलो, असं थांबा थांबा करत. आणि मग त्या गल्लीत त्या लोकांनी पाहिलं, मला तो सांग साहेब आहे ना, ठीक आहे बोले, गाडी छोडेगी. आणि त्यांनी ती गाडी सोडली. ते सगळे बाजूला केलं. साधारण किती पोलीस होते त्या गाडीमध्ये? 10 पोलीस होते आणि एक ऑफिसर. बर. आणि मग ते मग तो ड्रायव्हर फार घाबरलेला होता त्या गल्लीतून. आणि मग ते तो दगडफेक थांबली होती. त्यांनी ड्रायव्हरने रिव्हर्समध्ये गाडी जे जंक्शनमध्ये 300-400 मीटरपर्यंत आणली. तो इतका घाबरला होता, ती जे जंक्शनला गाडी उलटी झाली, सगळे खाली पडले, पण सगळे वाचले. पण त्यामुळे आता आमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा नवल वाटलं, हा एकटा कसा काय गेला. विदाउट रिव्हॉल्वर गेला तुम्ही? हां, मी एकटाच गेलो आणि ह्या सगळ्या गुंडांना घेऊन. माझी इमेज ती एक चांगली होती त्या एरियामध्ये, हा चांगला अधिकारी आहे. त्या इमेजमुळे मी त्या लोकांची जीव वाचला. त्या दिवशी रात्री शरद पवार साहेब आले आपलं हे घ्यायला, मुख्यमंत्रीपद घ्यायला. बापट साहेब कमिशनर होते. त्यांनी मला बघितलं, मी रात्री बंद तिथेच होतो. त्यांनी गाडी थांबवली, मला बोलवलं. शरद पवार साहेबांना सांगितलं, म्हणजे साहेब यांनी फार चांगलं काम केलं. म्हणजे काय नाव यांचं? झेंडे. म्हणजे झेंडेवाडीचे, माझ्या मतदारसंघातले. त्यावेळी प्रेमाने बोलले ते. पण म्हणजे त्यावेळी बापट साहेबांनी आवर्जून माझी साहेबांना ओळख करून दिली तिकडे. आणि मग दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरला आलं ते की बा चांगलं काम केलं. पण त्यानंतर मी आता रिटायर होऊन 30 वर्ष झाली. गेल्या वर्षी मी रस्त्याने चालत होतो, मॉर्निंग वॉकला चाललो होतो. एक माणसाने येऊन माझे पाय पकडले. अरे म्हटलं काय करतो. म्हणे साहेब तुम्ही मला ओळखलं नाही. नाही, मी म्हणे मी आता SCP म्हणून रिटायर झालो देशमुख पुण्यातून. पण त्यावेळी त्या गाडीमध्ये मला तुम्ही वाचवलं म्हणून मी आज जिवंत आहे. अच्छा, त्या गाडीतले ते पोलीस? त्या गाडीतला तो ऑफिसर होता. त्यांनी तेवढ्या त्याचे 3-4 मित्र होते, त्यांना बोलवलं, त्यांना फुलं आणायला सांगितली, मला एक पुष्पगुच्छ दिला, शाल घातली. तिथे आम्हाला चहा पान झालं. आणि मग त्यांनी सगळ्यांना ती स्टोरी थोडक्यात सांगितली. मग दुसऱ्या त्या खुशबू हॉटेलमध्ये त्यांनी मला रिसेप्शन दिलं. अरे पण त्याला असं अजून पण वाटतं की मी आज जिवंत आहे ते साहेबांमुळे. नक्कीच. म्हणजे सर मगाशी तुम्ही जे वाक्य सांगितलं की समाजात मिळून मिसळून राहिल्या नंतरच पोलीस यशस्वी होतो. सर तुम्हाला भेटायला असे अनेक जण आले, देशाचे पंतप्रधान सुद्धा तुम्हाला भेटायला आले होते. राजीव गांधी भेटायला, म्हणजे जो ताफा जो त्यांचा मला भेटायला आले. मी बंदोबस्ताला उभा होतो 2 मेला. म्हणजे नुकतं त्यावेळी काय माझ्या सगळ्या वर्तमानपत्रात माझं फ्रंट पेजला, त्या वीकमध्ये माझं कव्हरवर फोटो आणि दूरदर्शनवर माझ्या भेटण्याची इच्छा त्यांना होती अशी. हां, तर ते मी बंदोबस्ताला उभा असताना गाडी अशी पास झाली. त्यांनी पाहिलं मला त्यांनी ओळखलं. ते म्हणले अरे मला ह्याला भेटायचं. आणि मग ती गाडी, ती सगळे थांबल्या गाड्या. मग ते सिक्युरिटीवाल्याने सांगितलं साहेब इथं नको, उद्या बोलू आपण त्यांना. मग दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेच ते मला भेटले, आम्हाला अभिनंदन केलं आमचं. त्याने आपलं सदिच्छा दिल्या. असं केवळ ते बघितल्यामुळे तेव्हा भेट झालीच. पण म्हणजे त्याच्या आधी रिबेरो साहेबांनी अरुण नेहरूला पत्र लिहिलं होतं. गृहमंत्री, हा गृहमंत्री होते ते रिबेरो साहेब, त्यावेळी होम सेक्रेटरी होते. त्यांनी पत्र लिहिलं आणि मला त्याचं हे पाठवलं. मधू म्हणायचे, मधू आज अरुण नेहरू टू कॉंग्रॅच्युलेटिव्ह. आणि मला खात्री होती की असलं इम्पॉसिबल काम मुंबई पोलिसच करतील, त्यातल्या त्यात मधू झेंडे करील. असं त्याने आपलं एक मला पत्र पाठवलं. आणि मी अरुण नेहरूला सांगितलं तुला कॉंग्रॅच्युलेट करायला. त्यांनी केलं का नाही मला सांग. असं एक पत्र आहे, मी फ्रेम करून ठेवलं माझ्याकडे, एवढं मोठं भारी पत्र. आणि मग दुसऱ्या दिवशी ॲक्च्युली मी सोमन साहेबांना म्हटलं साहेब आम्ही गोव्याला गेलो पण मंगेशीचं दर्शन नाही घेतलं. मला तेवढे आपली गाडी घेऊन जा पोलिसची. त्यावेळी आमचं काय, आम्ही गाडी घेऊन चाललो होतो पुण्याला. मला पोलिसांनी गाडी अडवली, तुम्हाला परत बोलवलंय. म्हणलं काय, अरुण नेहरू तुम्हाला भेटायला येतात. अरुण नेहरू दिल्लीहून मला भेटायला आले. अरुण नेहरू म्हणजे आता गृहमंत्री, आता शहा आहेत तसे होते. पण ते आले, त्यांनी माझी सगळी स्टोरी ऐकली. त्यावेळी माहिती ॲक्च्युली काय, त्यावेळी अमोलने एक मोठी जाहिरात केली, अटके पार झेंडे. आणि ती लताबाईंच्या घराच्या समोर ते त्यांचं एक होर्डिंग आहे, ती त्यांनी पाहिली.
त्यांनी मोहन बागांना फोन केला, अरे मोहन मला या झेंडेला भेटायचे. ते म्हणे आपण त्यांचा कार्यक्रम ठेवू, सत्कार करू त्यांचा. हो म्हणे कर. मग ते दीनानाथांच्या 44 पुण्यतिथीला दीनानाथ सभागृहात ते नाटक ठेवलं, तिथे मला बोलवलं. अख्खी सगळी मंगेशकर फॅमिली आली. आणि मग लोक ते लताबाईंना म्हणे तुम्ही काहीतरी बोला. मला आज काही बोलायचं नाही. 40 वर्षात अमूलने कधी मराठी जाहिरात केली नव्हती. पहिल्यांदा अमूलने अटके पार झेंडे असं मराठी जाहिरात केली. त्या झेंड्यांची स्टोरी मला ऐका. आणि मग ते झालं, ते सगळं ऐकून विकून मग ते एका बाजूला आशाताई, एका बाजूला लताताई, माझे ऑटोग्राफ. आता मी फालतू माणूस, पण ते त्यावेळी माझ्या दोघांनी ऑटोग्राफ वगैरे घेतले. ते तो एक आपल्या त्यांचा चांगुलपणा, त्यांनी एवढं मोठं माझं हे केलं. त्यांच्या क्षेत्रातले दिग्गज आहेत, तुम्ही तुमच्या क्षेत्रातले दिग्गज. हा, पण त्यांनी आपलं. आणखी एक किस्सा आहे इंदिरा गांधींसंदर्भातला, बायनॉक्युलर. तर इंदिरा गांधीचा प्रत्यक्ष माझा तसा काही संबंध नाही. मी कुलाब्याला असताना इंदिरा गांधी नेव्हीचे रिव्ह्यू करायला आल्या होत्या. आणि काय त्यांची गफलत झाली, त्यांना देण्यासाठी बायनॉक्युलर द्यायला आणायला विसरली. बायनॉक्युलर मी त्यावेळी नेमका 3rd पाचसा लेन कुलाब्याला राहत होतो. मी पटदिशी घरी गेलो आणि ते आणलं आणि ते मॅडमना दिला. तो मी त्यांना नाही दिला, ते शिकवाले ते त्यांना देऊन गेलं. म्हणजे तो माझा बायनॉक्युलर मॅडमनी वापरला ते रिव्ह्यू बघण्यासाठी. आता मी तो अजून आदराने घरात ठेवला आहे, किंवा या इंदिराजीने हे वापरलं. पण त्याच्या आधी आपल्या इंडियन नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आहे, तिचं उद्घाटन असताना मी त्यावेळी NCC सिनियर अंडर ऑफिसर होतो. पंडित जवाहरलाल नेहरूंना गार्ड ऑफ ऑनर द्यायला मी तिकडे होतो. आणि पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे ॲक्च्युली त्यावेळी तर आपण सगळे महाराष्ट्रीयन मुवमेंट चालली होती, सहीचं महाराष्ट्री. आणि त्यामुळे आपण नेहरूंच्या विरोधात एकदम मी म्हटलं आता नेहरू आले की आपण असं संताप दाखवायचा. ते आलं, तो एवढा माणूस देखणा, इतका प्लेझंट, ते माझ्या हसले आणि मी विरघळून गेलो. आणि मग त्याने शेकहँड वगैरे केला. पण त्यावेळी मी NCCत असल्यामुळे मला नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या तिन्ही पंतप्रधानांची सहवास घडला. बरोबर, नक्कीच. सर, आता थोडंसं मी एक वैयक्तिक याच्याकडे येतो. म्हणजे मला म्हणजे आतापर्यंत तुमची जेवढी काही माहिती मिळाली किंवा मुलाखती पाहिल्या, वाचलं, तुमचं पुस्तकही प्रकाशित झालं होतं, मुंबईज मोस्ट वॉन्टेड आणि ह्या सगळ्या गोष्टी. पण तुम्ही खाण्याचे शौकीन पण आहात, तुम्ही वाचक पण एक उत्तम आहात. त्या पिक्चरमध्ये एक सीन आहे, ती डीजींनाच पुरणपोळ्याचा डबा घेऊन जाते. तुम्हाला काही पुरणपोळ्या आवडतात? मी अतिशय खादाड माणूस होतो. मी पुण्यात असल्यामुळे पुण्यातल्या मोठ्या मोठ्या खवय्या लोकांना मी त्यांच्याशी कॉम्पिटिशन करायचो. पूर्वी मी एका वेळी 2 लिटर बासुंदी पिऊ शकायचो. अच्छा, शर्यत लावून? हा, शर्यत लावून. पुण्यात जेवणावळी असतात ना, तर अनेक ठिकाणी तरुण असल्यामुळे मी काहीतरी अफाट करणार. म्हणजे आमच्या मित्रांबरोबर ते सोडा, त्यावेळी ड्युकचा सोडा फार स्ट्रॉंग असायचा, ते 2 पिऊ शकत नाही कोण, तर मी 1 डझन सोडा प्यायचो एका वेळी शर्यत लावून. किंवा उसाच्या गुऱ्हाळात मी 12 ग्लास दूध आपले हे प्यायचो, उसाचा रस 1-2 लिटर सहज प्यायचो. अच्छा, मग चरवीच की घ्यावी लागेल? हा, चरवीनेच प्यायचो मी, असं हाताने नाही प्यायचो, ग्लासने नाही प्यायचो, चरवीने. म्हणजे साधारणपणे 12 ग्लासची चरवी 2 लिटर दूध सहज प्यायचो. तुम्ही आजही 1 लिटर दूध पिता? आज मी रोज दूध 1 लिटर पितो. अच्छा. सकाळी मी कोको पितो, दुपारी कॉफी पितो 300-300 ग्रामचं, आणि रात्री झोपताना हळद टाकून दूध पितो. रोज 1 लिटर दूध पितो. सकाळी मी आता मी वय वाढल्यामुळे मी अतिशय जेवण कमी केलं. पूर्वी मी 2 कोंबड्या खायचो, आता अर्धी तंगडी खातो. आता वय झाल्यामुळे मी फक्त अर्धी चपाती खातो दुपारी. सकाळी नाश्त्याला 4-5 फळं खातो, दुसरं काय करत नाही. आणि रात्री जेवत नाही, रात्री फक्त दूध पिताना हळद टाकून 1 ग्लास पितो. सर, मी असं ऐकलं की तुम्ही 1 लिटर श्रीखंड, 1.5 लिटर श्रीखंड पण? हो, आम्ही खरवसचा एवढा खायचो. ते मॉडर्न पुण्याला दुकान आहे, तो हॉटेलवाला म्हणायचा, आम्ही सगळेच भरपूर खादाड होत, तर तो म्हणायचा, साहेब तुम्ही विकता काय घरी? 2-3 ट्रे घेऊन जायचो. आणि ते छान खरवस आहे, मॉडर्न म्हणून गिरगावात दुकान आहे, त्याच्याकडे खरवस मी अफाट खायचो. मी आता एकदम कमी केलं. सर, भगवद्गीतेतल्या 5व्या अध्यायातला 20वा श्लोक आहे, त्यामध्ये असं म्हटलंय की यश मिळालं तर हुरळून जाऊ नका, आणि न प्रवृष्येत प्रियम प्राप्य न उद्विजेत प्राप्यच अप्रियम. तुम्हाला यश मिळालं तर उछळून जाऊ नका, आणि दुःख आलं तर फार निराश होऊ नका.
असा 5व्या अध्यायातला म्हणजे काय माझ्याकडे सुहासिनी मुळगावकर आल्या होत्या गावदेवीला असताना. त्या सोन कोलममध्ये त्यांची मुलगी होती आणि तिची कोणी चेष्टा केली तर कंप्लेंट करणार. तर त्या बोलताना आता ते एवढी मोठी व्यक्ती त्या टी व्हीवर त्यांचे कार्यक्रम व्हायचे. मी भारावून गेलो की एवढी मोठी व्यक्ती आपल्याकडे. मी म्हणलं आणि त्या एक पत्री सौभद्र करायच्या संस्कृतमध्ये. म्हणून तुम्ही हे सगळं कसं करता? ते म्हणाले अहो माझे वडील लहानपणी मला म्हणायचे तू शाळेत जाताना बसने जातेस, एक श्लोक गीतेतला लिहून यायचा आणि तो अर्ध्या तासात तुझे पाठ होईल, येताना तो परत श्लोक म्हणत जा. असं करून म्हणे मी ते सुरू केलं आणि 3 वर्षात माझी गीता मुखोद्गत झाली. मी घरी गेलो म्हणलं यांना जमलं तर मला का नाही जमणार. मग मी पण रोज मी चौपाटीच्या जवळ राहायचो, रोज मॉर्निंग वॉकला नरिमन पडला जायचो. मी रोज कागदावर एक श्लोक लिहून द्यायचो आणि मग तर गीता प्रेसची गीता त्यात मराठी अर्थ आहे तर ते अर्थासहित गीता. मग ते मी असं म्हणता म्हणता माझी पण गीता मग खदगत झाली. मग त्यामुळे मग आता योग्य वेळी मला योग्य श्लोक आठवतो. काही हे वाटलं तर म्हणजे 6व्या अध्यायात तो कृष्ण अर्जुनाला सांगतो की नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. चांगलं केलं तर तुझ्या कधी वाईट प्रसंग येणार नाही. हां तर त्या आणि प्राप्य पुण्यकृतां उषित्वा शाश्वती सुचिनाम श्रीमताम लेखे. म्हणजे थोडक्यामध्ये या जन्मात जर तू चांगलं केलं नाहीस की केलंस तर तुला काय मी करू शकलो नाही तर पुढच्या जन्मामध्ये मी तुला सुचिनाम श्रीमताम घे. श्रीमंत आणि सुसंस्कृत घरात, किर्लोस्करांच्या घरात, टाटाच्या घरात जन्म घाल आणि अजूनही तू चांगलं केलं तर मी तुला योगी करीन. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम करीन. असं गीतेतून तुम्हाला पुष्कळ शिकता येतं. पण सुदैवाने मला योग्य वेळी तो योग्य श्लोक आठवतो. अजूनही माझी बरीचशी गीता आता वयाप्रमाणे थोडं विस्मरण होतं पण माझी गीता मुखोद्गत झाली ते सुहासिनीबाईमुळे. नक्कीच. म्हणजे मुळात मी हा विषय काढण्याचा म्हणून तर मी तो छेडला होता विषय की 5व्या अध्यायातला 20वा श्लोक जेणेकरून तुम्हाला हे कळेल की सरांची भगवद्गीता देखील मुखोद्गत आहे. वय वर्ष 88 पण आजही तरुण. 2-3 तास व्यायाम, सकाळी 5 फळं, 1 लिटर दूध थोडं थोडं टप्प्यानं पण आजही ती पितात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एवढं सगळं असून स्मरणशक्ती देखील तितकीच तल्लख. त्याचं कारण असे आहे जे मगाशी सरांनी सांगितलं, यश मिळालं तर हुरळून जाऊ नका आणि अपयश आलं तर खचून जाऊ नका. त्याचं कारण त्यांनी आत्तापर्यंत खूप काही जे काही केलं आहे ते समाजाभिमुख केलं आहे, समाजासाठी केलं आहे. म्हणून मला इतकंच म्हणायचं आहे, या वयवर्ष 88 असलेल्या तरुणाकडून तुम्ही आम्ही एकच शिकवण घ्यायला पाहिजे. जी ड्युटी आपली आहे, जे कर्तव्य आहे त्या कर्तव्यात अजिबात कसूर करता कामा नये. मग भले भले गुंड काय, अंडरवर्ल्डचे डॉनसुद्धा तुम्हाला सलाम ठोकतात, लुंगीवर तुमच्यासोबत पोलीस स्टेशनला येतात आणि तुम्ही दिसलात तर बाजूच्या गल्लीतून गाडी नेतात. त्यांचंच नाव आहे इन्स्पेक्टर झेंडे. म्हणून तुम्ही पिक्चर पाहिला नसेल तर जरूर पहा. सिनेमॅटिक लिबर्टी कुठे ना कुठेतरी असतेच. पण रिअल हिरो पाहायचा असेल, ओरिजिनल मधुकर झेंडे पाहायचे असतील तर टॉप न्यूज मराठीची ही मुलाखत मात्र अजिबात चुकवू नका. पाहत रहा इन्स्पेक्टर झेंडे आणि टॉप न्यूज मराठी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. डेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.